Hello, hello everyone. Thank you. Thank you so much for joining us today. आज Monday evening आहे तरी पण इथे तुम्ही आला, तुम्ही वेळ देत आहात. So thank you so much for that. I'm Prajakta Pardikar and I'm delighted to welcome you all to this session hosted by the Prerna Sakhi Network in collaboration with Purna Jagruti, which is Dr. Kalika's organization. Prerna Sakhi Network is a group founded by women for women and is here to inspire, empower, and help us all women to soar together. In a couple minutes, I'll display the QR code as well on the screen if you would like to join the community. Now, finally coming to today's session, let me introduce you to our speaker today, Dr. Kalika Uttarkar. She's done her MA and PhD degree in philosophy from University of Pune. She also has a master's in psychotherapy and counseling. She comes with a vast experience, 25 years and more, experience in teaching philosophy, conducting skills, running corporate trainings and workshops for yoga, mental health, and so much more. In her in her list of various modalities which she brings, she's got her expertise in naturopathy as well as neurolinguistic programming as well. Dr. Kalika, she's based out of Dallas, and I'll share her details later on our channels too. And at presently, she's based out of Dallas, and she teaches Upanishads at Hindu University of America. With that, thank you so much, Dr. Kalika, for joining us today for this important topic. And I would like to hand it over to you to begin the session and start with our topic for today. Okay. So, thank you, Prajakta, for this kind introduction. May I know whether today's program is in English or in Marathi? Marathi is good. Okay, okay. Yeah. हे काय आहे पुढे I will spotlight you as the speaker as well, Dr. Kalika. म्हणजे recording करताना दिसेल व्यवस्थित. Okay. Yes. Thank you, Prajakta. Thank you for having me with you all. मला खूप आनंद होतोय, की आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मी प्रेरणाच्या फोरमवर पुन्हा येते आहे. आणि जेव्हा तू विषय मला म्हणालीस, की असा पाहिजे, की जो नवीन वर्षाशी अनुकूल असेल आणि नवीन वर्षाला अ, सामोरं जाताना आपल्याला कुठेतरी ह्याचा उपयोग होईल. तर म्हणूनच आपण हा विषय निवडला, की नवीन वर्ष आणि नवी मी. तर तसं म्हटलं तर हा दरवर्षीचा विषय आहे. आणि डिसेंबर महिना आला, की आपण सगळेच नवीन वर्षाची पुन्हा एकदा वाट बघायला लागतो. आणि मग बऱ्याच जणांना रिझोल्यूशन्स करायचे असतात. नवीन काहीतरी ठरवायचं असतं. आणि या पार्श्वभूमीवरती हा विषय घ्यायचा म्हणजे तसं म्हटलं तर खूप सरधोपट वाटू शकतं, की नेहमीचंच आहे आणि काय होतं आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आपण खूप रिझोल्यूशन्स करतो. आणि आपल्याला आशा असते, की आपण हे रिझोल्यूशन्स सगळे पूर्ण करू शकतो. परंतु होतं काय, की हळू-हळू आपल्या लक्षात येतं, की नाही हे रिझोल्यूशन 1 महिनाभर टिकतं, 2 महिने टिकतं आणि मग नंतर आपण विसरून जातो आणि मग हळू कालांतराने असं होतं, की आपण रिझोल्यूशन करणं सोडून देतो, की जाऊ दे ते करायलाही नको आणि मग ते होत नाही म्हणून त्याचं गिल्ट पण घ्यायला नको. अशा या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण हा विषय घेतो, तेव्हा मला असं वाटलं, की थोडं वेगळ्या अँगलनी आपण यावेळेला बोलूया, की जे आपल्याला WhatsAppवर बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. जे नेटवरती नवीन वर्षाशी अनुकूल अशा गोष्टी आहेत, अ, त्याही आहेत. तर मला असं वाटलं, की थोडंसं ना थोडंसं डीप जाऊया आणि खरंच हा प्रॉब्लेम का येतो आपल्याला, की आपण आपले रिझोल्यूशन्स पुढे का नेऊ शकत नाही? किंवा का ते थांबतात? सो आपल्याला नक्की काय प्रश्न आहे? अ, सर्वांनाच, आपण सर्वच त्याच्यामध्ये येतो. तर मग त्या दृष्टीने विचार करावा असं मला वाटलं. तर मला वाटतं तुम्ही कॅमेरावर येऊ शकता का सगळे? का ते वेगळं होईल रेकॉर्डिंगला?
नाही नाही, ऑफ कोर्स दॅट विल बी रिअली गुड जर का सगळेजण आले तर. हां, म्हणजे मलाही बोलताना जरा बरं वाटेल, की येस. एकटी प्राजक्ताच दिसतीये. सो येस. थँक यू अनघा. थँक्स. येस. थँक यू एव्हरीबडी. म्हणजे गप्पा मारल्यासारखे वाटतील ना, नाहीतर मग ते मग आपलं ठराविक एक सेशन झालं आणि संपलं असं नको व्हायला. तर आज साधारण माझा विचार आहे, की 35 ते 40 मिनिटं मी बोलेन आणि तेवढं सहन करा मला आणि मग त्याच्यानंतर आपण गप्पा मारूया. सो तुम्ही तुमचे प्रश्न तोपर्यंत पक्के करून ठेवा मनात, की नक्की ह्या विषयाशी अनुकूल असा कोणता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि मग आपण त्यावर आणखीन थोडंसं विश्लेषण करू किंवा त्यावर विचार करू आपण. तर आता ज्यावेळेला आपण असं म्हणतो ना, की नवी मी 2 शब्द इथे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे नाविन्य आणि दुसरं म्हणजे मी. आणि हे दोन्ही शब्द आपल्याला अतिशय प्रिय असतात. कारण आपल्याला नाविन्याची ओढ असते. काहीतरी नवीन घडतंय म्हटलं, की एक उत्साह येतो, एक आनंद होतो, कुठेतरी एक आशा पल्लवित होतात. आणि असं वाटतं, की ते नवीन काहीतरी येणार आहे म्हणजे चांगलं येणार आहे. आणि हे हा सगळा आशावाद आपल्याला 31 तारखेला लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असतो, की फायनली हे 1 वर्ष संपलेलं आहे आणि आता जे नवीन येणार आहे, ते काय नवीन असू शकतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं होऊ दे आता तरी. असं प्रत्येक आपण एक जण एकमेकांना आपण शुभेच्छा देत असतो, की नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आनंदीचे आनंदाचे जावो वगैरे आपण सगळ्यांना म्हणत असतो. कारण माणसाला ना आशा खूप असते. आपलं जीवन हे आशेवर टिकतं, की होप ज्याला म्हणतो, की पुढच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे. कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या काहीतरी चांगलं होणार आहे. ही नाविन्याची ओढ हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. हा आपला स्वभाव आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय काय असतो? असा जर प्रश्न विचारला, तर काय उत्तर असू शकतं याचं? सगळ्यात जास्त प्रिय प्रत्येकाला काय असतं? तुम्ही देऊ शकता उत्तर. अनम्यूट करून बोलू शकता. मी, मी सगळ्यात प्रिय असतो. मी, अहम, अहम. माझं, मला, मी. सगळीकडे हा मी महत्वाचा असतो. आणि मग हा मी, नवीन मी असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा मग आता हा विषय फार महत्वाचा होऊन जातो, की माझ्यामध्ये काय नवीन असायला हवंय आणि मी काय घेऊन पुढे जायला हवंय. सो हे दोन्ही बाजूनी येतं, की माझ्याकडचं काय मला राखायचंय आणि काय मला मिळवायचंय. जशी नदी वाहत असते की नाही, नदीतनं पाणी वाहत असतं. आपल्याला असं वाटतं, की तीच नदी आहे. पण त्या नदीमध्ये असं एक म्हण आहे, की "यू नेव्हर स्टेप इन द सेम रिव्हर." आज ज्या नदीमध्ये पाय ठेवला आपण, तीच नदी थोड्या वेळाने नसते. कारण ते पाणी वाहून गेलेलं असतं. पण सातत्याने काय राहिलेलं असतं तर नदीचा तळ आणि नदीचे काठ. त्याला आपण म्हणतो की हे नदी आहे, पण खरं तर तो फक्त एक चॅनल असतो. त्याच्यामधून ज्या पाण्याचं आकर्षण आपल्याला असतं ते मात्र वाहत असतं, पुढे-पुढे जात असतं. तसंच काहीसं हे आयुष्य पण आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जेव्हा सॉरी मी म्हणतो, तेव्हा हे मी म्हणजे नक्की काय? हे वाहतं पाणी आहे? ही नदी आहे? का या पलीकडे जाऊन काही स्थिर आहे? तर हे आपण आज पाहणार आहोत, की ह्या सगळ्या विषयाची सुरुवात ही आपल्या आयडेंटिटीनी होते. आपल्या ओळखीने होते. आपली जी स्वकल्पना आहे तिथून होते. आणि ती जर आपल्याला अतिशय स्पष्ट असेल आणि आपल्या मनामध्ये कुठलीही संदिग्धता नसेल, कोणताही डाऊट नसेल मनामध्ये, तर मग आपल्याला कळतं, की मग मला काय हवंय, मी काय करायचंय, मला काय मिळवायचंय आणि मी कसं राहायचंय. त्यामुळे सगळ्याच्या आधारात सगळ्याचा जो आधार आहे, आधारभूत अशी जी कल्पना आहे, ती आहे अहम किंवा मी. तर हा प्रश्न आहे, मी कोण आहे? तर काय उत्तर देऊ शकाल ह्याला? मी कोण आहे? तुमच्यापैकी समजा कुणाला विचारलं, की तुम्ही कोण आहात? तर आपण काय उत्तर देतो नॉर्मली? आपण नाव सांगतो ना आपलं पटकन, हां, बरोबर, बरोबर. नाही का? आपण कोण? मी कलिका, अनघा, मी प्राजक्ता, मी जया. आपण नावं सांगतो.
तिथून अहम सुरू होतो आपला. पण गंमत आहे, की आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला नाव नसतं. आपण कोणत्यातरी घरात येतो. मग त्या कुटुंबातल्या व्यक्ती किंवा आपले पालक आपलं नाव ठेवतात. आत्या, मामा, मावशी, आई, बाबा कुणीतरी आपलं नाव ठेवतं. झालं ते चिकटतं आपल्याला. आणि मग अगदी लहान बाळाला "तुझं नाव काय? तुझं नाव काय?" करत सगळे विचारतात आणि ते असं इतकं पक्कं बसतं, की मी म्हणजे प्राजक्ता, मी म्हणजे कलिका, मी म्हणजे अश्विनी. हे इतकं ठरून जातं, की ह्याच्या पलीकडे आपलं मी जातच नाही. मग हे मी म्हणजे काय? तर शरीर आपण म्हणूया. पण हे शरीर फार झपाट्याने बदलत असतं. आठवा तुम्ही, की जेव्हा तुम्ही म्हणजे मला कित्येक वेळा बरं का ती गंमत वाटायची, की गोंडस अशी म्हणजे मला हा छंद होता. मी जेव्हा कॉलेजला होते, एस-पी कॉलेजला होते पुण्याला, सायकलिंग करून शाळेत कॉलेजला जात असे. रस्त्यात ट्रॅफिक इतकं असायचं, इतकी लोकं आजूबाजूला दिसायची. मला असं वाटायचं, की ही सगळी माणसं कधी-काळी गोंडस बाळं असतील की नाही? आणि आपल्याला जितकं बाळांचं आकर्षण वाटतं, बाळं इतकी छान वाटतात आणि मग ते हे सगळं जे काही आजूबाजूला बघतो, हे असं का होत असेल सगळ्यांचं? ही प्रक्रिया जी आहे, ही कशाची आहे? म्हणजे चांगल्याकडून वाईटाकडे जाण्याची आहे का चांगल्याकडून आणखीन चांगल्या ठिकाणी चांगलं होण्याची आहे? ही नक्की प्रक्रिया मोठं होणं म्हणजे नक्की काय आहे? असे प्रश्न त्यावेळेला पडायचे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये केव्हातरी, कुठेतरी, कुणीतरी एक आजी दिसायच्या, की केस पांढरे झालेले आहेत. पण अशा तुरू चालतायत आणि छानसं एक फूल घातलंय अंबाड्यामध्ये, एखादा गजरा छोटासा घातलेला आहे, हसतमुख चेहरा आहे आणि अशा अगदी नीट-नेटकी साडी नेसली. मला आठवतं निलाम पुलावरून, उतारावरून सायकल जेव्हा खाली यायची, तर तिथे एक साइडला बंगल्यांची सोसायटी होती. तिथे नेहमी एक आजी दिसायच्या. त्यावेळेला त्यांचं वय असेल 80-85 च्या आसपास असेल. पण त्या असं छानशी इतकी सुंदर कॉटनची साडी नेसून आणि इतकं छान स्वतःचं आवरून म्हणजे ते जाताना ठराविक वेळेला बऱ्याचदा दिसायच्या. मग मला असं वाटायचं, की हां, मोठं व्हायचं असेल तर असं व्हायला पाहिजे, की हा आनंद, हा उत्साह, हा स्वतःवर असलेला विश्वास, स्वतःवर असलेलं प्रेम आणि कुठेतरी एक सार्थकता चेहऱ्यावर, नाही का? हेच आपल्याला हवंय नाही का सगळ्यांना? कशासाठी आपण जगतो? काय मिळवतो? हे जेव्हा प्रश्न आपल्या मनात आहेत, नक्की काय हवंय आपल्याला? असा जेव्हा प्रश्न येतो, त्यावेळेला मी म्हणेन की 3 गोष्टी मनातल्या मनात तुम्ही ठरवा, की काय हवंय? तुमच्याजवळ कागद पेन्सिल असेल, तर लिहा. फोन असेल, तर नोट्सवर लिहा, की 3 गोष्टी की ज्या तुम्हाला हव्यात. अ, बरं. तुम्ही चॅटवर लिहिणार आहात का सांगणार आहात? काय सोपं पडेल? पाहूया आपण, की सगळ्यात जास्त लोकांचं काय म्हणणं आहे? सगळ्यात जास्त आपल्याला काय हवंय? चॅटवर टाइप कराल? चॅटवर टाईप करा की 3 प्रमुख 3 गोष्टी, गोष्टी. की हं. ज्या साधारण आपल्याला हव्या असतात. ओके. नूतन म्हणतायत पीस एंड हॅपीनेस. ओके. पर्सनल ग्रोथ, हेल्थ. हं, हेल्थ. परत एक उत्तर आलं. आणि काय आहे? पर्सनल ग्रोथ, हेल्थ, पीस, समाधान. मी मिसेस संगीतराव. प्रेम, आनंद आणि प्रगती हवी. बरं, छान आहे उत्तर. मीनिंगफुल लाईफ टू यूज ओन स्किल्स एंड टॅलेंट इफेक्टिव्हली. बरोबर.
मनःशांती, सकारात्मकता, सेजल म्हणते फिजिकल अँड मेंटल हेल्थ, I should be able to find my own happiness, work-life balance. Work-life balance, yes. आणि better version of mine every day. Yes. Happy and healthy life with family. बरोबर आहे. ही सगळ्यांची उत्तरं जवळपास एकाच मुद्द्यापर्यंत येतात, की प्रत्येकाला यश हवंय, आनंद हवाय, समाधान हवंय. बरोबर? आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला यश हवंय. कारण आपण आई म्हणून असू, बहीण म्हणून असू, बायको म्हणून असू किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपण ज्या कोणत्या भूमिकेमध्ये असू, आपल्याला असं वाटतं, की आपलं काम उत्तम झालं पाहिजे. आता यश म्हणजे काय हा पुन्हा एक वेगळा टॉपिकच असू शकतो एखाद दिवशी वेबिनारचा. परंतु आता जर थोडक्यात बघायचं झालं तर यश म्हणजे लोकांनी आपल्याला स्वीकारणं, आपलं कौतुक करणं आणि आपल्या चांगुलपणाची पावती देणं, ही एक व्याख्या असू शकते, जी लोकाभिमुख आहे. आणि एक व्याख्या अशी असू शकते, की मी जे म्हणून काम हाती घेईन, ते मी यशस्वीरित्या पार पडेन. एक्सलन्स ज्याला म्हणतो, की आय शुड बी एक्सलंट इन व्हॉटएव्हर आय डू. आय शुड डू बेस्ट. हे जे असतं, हा एक भाग असतो. दोन्ही मिळून खरं तर आपण त्याला यश म्हणतो, की यशस्वी भव म्हणजे काय, की आपल्या हातूनही चांगलं काम होऊ दे आणि लोकांनीही त्याचं कौतुक करू दे. तर ह्याला आपण यश म्हणतो. तर हे आपल्या प्रत्येकाला हवं असतं. त्यानंतर एका वयाच्या टप्प्यानंतर ह्या गोष्टी तितक्या महत्त्वाच्या वाटेनाशा होऊ शकतात. वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर यशाचं महत्त्व खूप असतं. आणि मग 40शी नंतर 50शीच्या नंतर जवळपास आल्यानंतर मग समाधान, आनंद ह्या गोष्टींना जास्त महत्त्व यायला लागतं. कारण ज्या यशाच्या मागे आपण धावतो आहोत, ते किती आळवावरचं पाणी आहे, किती अस्थिर आहे, हे हळू आपल्या लक्षात यायला लागतं. कारण अनेक त्याच्यामध्ये फॅक्टर्स ॲड होतात. अनेक बाजूंनी गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे आनंदाचा. तर आनंद कसा मिळवायचा? कोण आपल्याला आनंदी करू शकतं? परिस्थिती, समाज, आपली माणसं, आपली बायको, नवरा, आपली मुलं, आपले आई-वडील. काय केल्याने आपण आनंदी होऊ शकतो? हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर कोणीच आपल्याला आनंदी नाही करू शकत. आणि आपल्याला असं वाटत राहतं, की "अरे, मला वाटलं होतं, ह्या व्यक्तीशी लग्न केलं तर मी आनंदी होईन, पण तसं काही झालंच नाही. माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत." आपल्याला वाटतं आपल्या मुलांना आपण मोठं केलं, तर मग शेवटी आनंद होईल. हे सगळ्यामध्ये आनंद आहे. पण हा आनंद कुठेतरी त्याला एक मर्यादा येते. असं नाही की ह्या गोष्टींमध्ये आनंद नाहीये. संबंधांमध्ये आनंद आहे, मुलांमध्ये आनंद आहे, करिअरमध्ये आनंद आहे. पण कुठेतरी, काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखं, राहिल्यासारखं, त्याला आपण एक अस्वस्थता म्हणतो ना, कुठलंही चित्र असतं त्याला एक कॅनव्हास असतो आणि त्या कॅनव्हासवर ते चित्र काढलं जातं. तसं आपला जो कॅनव्हास आहे, ह्या कॅनव्हासवर आपल्या आयुष्याचं जे चित्र निर्माण होतं, तो कॅनव्हासच मुळात स्वच्छ, पांढरा शुभ्र, स्थिर असा आहे का? त्याला म्हणतो आपण आपली स्थायी मानसिकता. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि तुम्ही आजचा बाकी सगळं विसरलात ना, तरी इतकं लक्षात ठेवलं तरी आजचं काम झालेलं आहे, की दिवसभरामध्ये स्वतःचं आपण निरीक्षण करायचं आणि आपण कोणत्या माइंडसेटमध्ये दिवसभर असतो, याचं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येतं, की काही मंडळी ही कायम चिडचिडलेली असतात. काही मंडळी उदास असतात. काही मंडळी अस्वस्थ असतात. काही माणसं खूप वेगवेगळ्या गोष्टी दिवसभरात वेगवेगळे मूड्स असतात. रोलर कोस्टर राईड असते ती. सो आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? काही माणसं खूप समाधानी असतात, खूप आनंदी असतात, शांत असतात.
सो आपल्याला आपला कॅनव्हास जर स्वच्छ, पांढरा शुभ्र आणि शांत हवा असेल आणि मग त्याच्यावर आपण ज्या गोष्टी करू त्या उठून दिसतील, त्या जास्त इफेक्टिव्ह असतील, इम्पॅक्टफुल असतील, त्याचा जास्त प्रभाव पडेल, हे ओघाने आलंच. त्यामुळे इथे आपण मुद्द्याकडे येतो, की आपली एक फंक्शनल आयडेंटिटी असते आणि एक आपली फंडामेंटल आयडेंटिटी असते. म्हणजे एक मूलभूत ओळख असते आपली, मूलभूत मी आणि कार्यरूपी मी. की मी कार्य करणारे मी कोण आहे? तर माझ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. मी एक पत्नी आहे, मी एक आई आहे, मी एक मैत्रीण आहे. हे आपल्या रोल्स आहेत, हे आपल्या भूमिका आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे आवश्यक आहे ते आपण करत असतो. पण गंमत अशी होते, की हे करता ह्याच्या पाठीमागे असलेली जी मूलभूत मी आहे, तीच आपल्या हातून निसटायला लागते. आणि म्हणून नवीन वर्षामध्ये नवीन मी हे जेव्हा म्हणतो, तेव्हा कुठेतरी ह्यात नाविन्य हे फंक्शनल रूपात येऊ शकतं, की ज्याच्यामध्ये आपले काही प्रोफेशनली काही स्किल्स हवेत, ते डेव्हलप करता येतात. आपले काही छंद आहेत, ते जोपासता येतात. आपल्या नात्यांमध्ये आपल्याला काही बदल करायचा आहे, ते करता येतात. हे सगळं झालं फंक्शनल आणि हे आवश्यकच आहे. पण हे चित्र काढण्यासाठी असणारा जो कॅनव्हास आहे, तो आधी शांत, स्थिर आणि खंबीर हवा. आणि ते जर असेल, तर ही बाहेरची लीला मजेत करता येते. म्हणजे साधी गोष्ट आहे, की ज्या दिवशी आपण खूप आनंदी असतो ना, त्या दिवशी आपण ऑफिसचं काम पण करतो. मुलांना कुठे सोडायचं आणायचं असेल ते पण करतो. क्लासला पण घेऊन जातो. आपण खूप प्रॉडक्टिव्ह असतो. आपण खूप जास्त कार्यशील असतो. कारण एकच, की आपण आनंदी असतो. पण जर आपण अस्वस्थ असू, तर तीच कामं हे ओझं वाटायला लागतं. हे पण करायचं, ते पण करायचं, मीच का करायचं आणि मलाच का करावं लागतंय? मग आपण वेगळ्या डायमेन्शनमध्ये जातो. म्हणजे लक्षात घ्या, की ही पार्श्वभूमी जी आहे, ती कोण आहे? हे आपण पाहणं हे अत्यंतिक आवश्यक आहे. नाहीतर आपण कितीही म्हणालो, की मला समाधान हवंय, आनंद हवाय. कारण आता मी ट्रेनिंगच्या विश्वात पण अनेक वर्ष आहे. ट्रेनिंग्स ज्या पद्धतीने घेतली जातात, ज्या पद्धतीने गोष्टी शिकवल्या जातात, त्या चांगल्या आहेत. पण त्यातून मिळणारं समाधान किंवा त्यातून खऱ्या अर्थाने बदल का होत नाही, हा प्रश्न नेहमी मनात येतो, की आपण जर ऑफिसमध्ये असू, तर 2 दिवस ट्रेनिंगला जातो. त्याचा 2-3 दिवस इफेक्ट राहतो, परिणाम राहतो आणि त्याच्यानंतर आपण ते विसरून जातो आणि पुन्हा "ये रे माझ्या मागल्या" जैसे थे आपलं रुटीन चालू राहतं. का त्या ट्रेनिंगचा इफेक्ट होत नाही? त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण फक्त फंक्शनल मीवर काम करत असतो. आपण फंडामेंटल मी किंवा मूलभूत मीचा विचार करत नाही. तो जेव्हा आपण करतो, तेव्हा होणारे बदल हे जास्त ताकदीचे असतात. ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरतात. तर आता हा मी म्हणजे काय? कसं शोधायचा हा मी? तर एकदा का ते सापडलं, की मग आपले ध्येय काय आहेत? मग त्याची प्रायोरिटी काय आहे? पहिल्यांदी कशाकडे पाहायचंय, नंतर कशाकडे पाहायचंय, मग ते कसं मिळवायचंय? हे सगळं आपलं प्लॅनिंग करता येऊ शकतं. तर ही जी मूलभूत मी आहे, यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो आहे ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण ज्याला म्हणतो. तर ह्याकडे जेव्हा आपण येतो ना, तेव्हा दिवसभरामध्ये आपल्याला जर आपली ओळख करून घ्यायची असेल, पहिला मुद्दा हाच आहे, की स्वची आधी ओळख करून घेऊया आपण. मग ही काय आहे स्व म्हणजे? तर जे स्थिर आहे. सत्य कसं असतं? सत्याची व्याख्या काय असू शकते? काय वाटतं तुम्हाला? कोणतीही गोष्ट सत्य आहे म्हणजे काय आहे? किंवा जे परम सत्य आहे असं आपण अनेक वेळा ऐकतो. आता तुम्ही मंडळी जे माझ्या समोर बसलेला आहात, तुम्ही सगळ्यांचं भरपूर वाचन आहे, खूप ऐकलेलं आहे. यू ऑल आर वेल रेड आणि बरंच माहिती आहे तुम्हाला. तर मग मला सांगा, की सत्य म्हणजे काय? सत्याची व्याख्या काय? अतिशय सोपी व्याख्या आहे त्याची. जे कधीच बदलत नाही ते सत्य. हां, जे नेहमीच कुठल्याही काळामध्ये त्याचं तेच असतं. ते मूलभूत असतं. ते कधीच बदलत नाही. अगदी बरोबर. जे केव्हाही, कुठेही, कधीही असतंच.
जे सत्य आहे ते आत्ता पाहिजे आणि इथे पाहिजे. ते बदललं नाही पाहिजे. आणि मी जर सत्याचा अंश आहे, तर मी देखील आत्ता माझ्यामध्ये मला अनुभवू शकतो किंवा शकते. हा स्वचा अनुभव आपण घेऊ शकतो. हा सत्याचा अनुभव आहे. आणि हा घेण्यासाठी मग काय करायला पाहिजे? मग पुन्हा आपण म्हणतो की नाही, आपली सगळी एनर्जी आपण बाहेर फेकतो. मग म्हणतो की नाही, आता मला खूप वाचन केलं पाहिजे. या ग्रंथांचा मला अभ्यास केला पाहिजे. मग मला हे सेमिनार अटेंड केलं पाहिजे. मग मी अमक्या-तमक्यांचं हे ऐकलं पाहिजे. म्हणजे काय झालं परत? स्वचा अनुभव घेण्यासाठी आपण आधी बाहेर जातो. सत्याचा अनुभव घेण्यासाठी आपण बाहेर जातो. आता हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, ते वाईट आहे असं म्हणणार नाही. ते टप्पे आहेत. त्या मार्गावरचे ते टप्पे आहेत. पण जर शेवटचा टप्पा जर गाठायचा असेल, तर कसं असतं ना, की काही जण म्हणतात आम्ही चालत-चालत पोहोचू. काही जण म्हणतात आम्ही घोड्यावर जाऊ. काही जण म्हणतात आम्ही गाडीने जाऊ. तर हे मार्ग आहेत वेगवेगळे. पण सगळ्यात ज्याला आपण शास्त्रीय पद्धत अशी काय असू शकते, की स्वचा अनुभवच घ्यायला सुरुवात करायची ना. मग बाकीच्या गोष्टी आवड म्हणून निश्चित कराव्यात. भगवद्गीतेचं अध्ययन करा, उपनिषदांचं करा, आणि काही वाचन करावंसं वाटलं करा, कोणाचं ऐकावंसं वाटलं चांगलंच आहे. ते आपल्याला मार्गावर ठेवायला ह्या गोष्टी चांगल्या आहेत, की जेणेकरून आपलं डायग्रेशन होणार नाही, आपण विचलित होणार नाही आपल्या मार्गापासून. पण मुळात आपण आपला अनुभव तर घ्यायला सुरुवात करूया. मग काय करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर मी म्हणेन नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वतःसाठी फक्त 5 मिनिटं काढा. ह्या 5 मिनिटांमध्ये शांत व्हायचं. फक्त डोळे मिटायचे आणि अहं म्हणायचं. आणि हे म्हणताना स्वचा काय अनुभव येतो, तो पाहायचा. याचा अभ्यास आपण जितका वाढवत जाऊ, तितका या मार्गावर आपली गती वाढत जाते आणि आपल्याला अधिकाधिक आनंद आणि स्थैर्य वाटायला लागतं. दिवसभरामध्ये कधीही मग आपल्याला काहीही वेगळं वाटलं आणि जर आपण हा अभ्यास चालू ठेवला, ह्यासारखा शॉर्टकट नाहीये. कारण स्वतःच अनुभव घ्यायचा आहे ना, शेवटी काय करायचंय? ते नाही का एक मजेची गोष्ट आहे, की एक शेतकरी आहे, तो रस्त्याच्या कडेला आरामात पडलेला असतो. तर तिकडनं शहरातून एक माणूस मोटरसायकलवर जातो, तो उतरतो आणि त्याला म्हणतो, की "अरे, असं काय झोपून राहिलाय? तुझा वेळ किती वाया चाललाय?" तो "मग काय करू मी आता?" तो म्हणतो, "अरे, थोडं काम कर, मग काय होईल?" तो म्हणतो, "अरे, थोडं जास्त पीक येईल, मग काय होईल? अरे, थोडे जास्त पैसे मिळवशील, मग काय होईल? अरे, मोठं घर बांधशील, मग काय होईल?" म्हणलं, "मोठ्या घरामध्ये तू असा आरामात पडून तुझा आयुष्याचा आनंद घेशील." तर म्हणलं, "मी काय करतोय आता?" तेच करतोय. सो एका गोष्टीकडे जाण्याचा अर्थात आता त्याचा फार आपण चिकित्सा केली तर अ, अ, ध्यानाला बसलेला माणूस आणि झोपी गेलेला माणूस वरून सारखाच दिसतो. तसे हे 2 आळसातून येणारं समाधान आणि कार्यानंतर येणारं समाधान यात निश्चित फरक आहे. पण मुद्दा हा आहे, की जर आपल्याला मीचा अनुभव घ्यायचा आहे, मी कोण आहे हे पाहायचं असेल, तर स्वतःबरोबर वेळ आपण घालवला पाहिजे. हल्ली काय झालंय, आपल्याला आपला सहवास आवडेनासा झालाय. उठसूट आपण आपला सेलफोन उघडतो, मग काहीतरी Facebook बघतो, WhatsApp बघतो. काहीतरी करायचंय. सगळी एनर्जी जी आहे ना, ती बाहेर जाते. म्हणून उजेडाखाली अंधार म्हणतात ना, ते असं असतं की उ दिव्याचा उजेड बाहेर पडतो. तो कुठेतरी आत आपल्याला घ्यायचा आहे. तर योगामध्ये हे सांगितलं जातं. ध्यानामध्ये पण हेच सांगितलं जातं, की स्वचा अनुभव घ्यायचा आहे. आता यावर ठरेल, की आपले गोल्स काय आहेत. एकदा का आपल्याला स्वचा अनुभव घेता यायला लागला, की आपण जास्त स्थिर होतो, शांत होतो आणि मग खूप स्पष्टता येते. आणि ती स्पष्टता अशासाठी असते, की आता मला नक्की काय मिळवायचंय आणि मग कसं मिळवायचंय ते. तर शारीरिकदृष्ट्या जसं आता बऱ्याच मंडळींनी सांगितलं, की स्वास्थ्य, हेल्थ हे मला हवंय. शारीरिक स्वास्थ्य हवंय, मानसिक स्वास्थ्य हवंय. तर मग शारीरिक स्वास्थ्यासाठी सातत्याने आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतात. कारण शरीर हे डायनॅमिक आहे. शरीर हे गतिशील आहे. मी 2 महिने व्यायाम केला. आता मी मस्तपैकी तब्येत कमवलेली आहे आणि मला खूप हेल्दी वाटतंय. मग आता मी नाही करणार. काही उपयोग नाही. पुढे महिना 2 महिने केले नाही, की पुन्हा गाडी मागे. सो हे सातत्याने आपल्याला जे करत राहावं लागतं, त्याच्यासाठी काय करायचं? आता हे कळतं पण वळत नाही, ह्या पेचात आपण सगळे असतो.
तर मी जे काही बोलते ते काही आपल्याला कळत नाही असं नाही, सगळं माहीत असतं. पण ते वळत नाही. मग ते कसं वळवायचं? तर छोटे-छोटे घास खायचे. कोणतीही सवय जी आहे आपली, त्याच्याविषयी खूप मोठं प्लॅनिंग करण्यापेक्षा छोटं करायचं, की मी 1 आठवडाभर ही गोष्ट करणार आहे. ती 1 आठवडाभर केल्यानंतर वजन काट्यावर उभं राहायचं आणि बघायचं फरक पडलेला असतो. काहीतरी 150-200 ग्रॅम हललेले असतात. मग आपल्याला खूप प्रेरणा वाटते आणि मग आपण म्हणतो, की ठीक आहे अजून 1 आठवडा करेन. करता-करता ती सवय लागते आपल्याला. तसंच आहाराच्या बाबतीमध्ये, की मी अमुक एक गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मी थोडंसं संयम पाळीन, नियमन करेन. छोटे-छोटे गोल्स ठरवायचे आहेत. दुसरी गोष्ट जर आपण ते नियम मोडले, तर त्याच्याबद्दल अपराधी भाव किंवा गिल्ट न आणता हरकत नाही. पडे-धडे मूल वाढे. पडलं की मूल कसं पटकन उठतं. छोटी मुलं फार, फार प्रयत्नवादी असतात. तुम्हाला आठवत असेल तुमची मुलं जेव्हा छोटी होती आणि चालायला शिकत होती. मला आठवतं माझ्या बहिणीचा लहान मुलगा आमच्या घरी आले होते आणि तो जस्ट उभा राहायला शिकत होता. तर तो एका स्टूलाला धरून उभं राहायचा. पण व्हायचं काय, तो उभा राहिला, की ते स्टूल जे असतं त्याचं जे वरचं त्याच्यावर आपण बसतो किंवा उभं राहतो, ते जे लाकूड असतं ते त्याच्या डोक्याला लागायचं. ते डोक्याला लागलं, की तो परत खाली पडायचा. आणि आम्ही ते बघत होतो आणि त्याला सांगत होतो, की "अरे, तू हे स्टूल सोड, दुसरीकडे चल." मग हे जोपर्यंत तू इथे उभा राहशील, हे डोक्याला उभं राहिलं की लागणार आहे. तर त्याला ते कळत नव्हतं. त्याचं म्हणणं मला उभं राहायचंय, मला काहीतरी शिकायचंय आणि हे सगळे मला म्हणतायत की स्टूल सोड. ते तिथलं बाजूला हो तिकडनं दुसरीकडे चल. तर त्याचं म्हणणं माझ्या कामात व्यत्यय आणतात. मग त्याची रडू येत होतं. आता कसं समजवायचं त्याला, की "बाळा, तू उभं राहिलं की हे लागणार आहे." मोठी गंमत होती ती सगळी. पण ह्याच्यात मला जाणवलं एक, की आपली मुलं आपण सुद्धा स्वतः जेव्हा लहान असतो, प्रयत्न काही सोडत नाही. तसं आपण जे आपलं ध्येय ठरवलेलं आहे, त्या दिशेने जाताना निराश व्हायचं नाही, अपराधी भाव घ्यायचा नाही. सुरुवात केलेली आहे, ती फक्त आपल्याला छोट्या-छोट्या प्रयत्नात करत राहायची. मध्ये गॅप पडली, आठवडा गेला, 15 दिवस गेले. अरे बापरे! माझं रेझोल्यूशन आता मोडलं. आता काही उपयोग नाही. मग चला खाऊया गोड. काय हरकत आहे? जर मोडलंच आहे ना रेझोल्यूशन. जाऊ दे बाबा, आमचं काही वजन कमी होत नाही. आम्ही आपल्या हवा खाल्ली तरी वजन वाढतं. असं कसं वाढतं हवेने वजन? आपण आपले प्रयत्न कुठेतरी थांबवलेले असतात. आपण आपल्या बदलत्या शरीराकडे लक्ष दिलेलं नसतं. आपलं मेटाबॉलिझम जे चेंज झालेलं आहे, ते आपण स्वीकारलेलं नसतं. आपली जीवन पद्धती जी खूप बैठी झालेली आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलेलं नसतं. काहीही बदलू शकतं जगामध्ये. हे जसं शरीराच्या बाबतीमध्ये आहे, तसंच मनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आनंदी राहू शकतो. आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग, काहीही घटना, कितीही दुःखदायी झाल्या ना, तरी मनुष्य स्वभाव आहे, की मुळात ते आनंदी राहू शकतं. फक्त काय होतं त्याला आपण बॅरियर्स क्रिएट करतो. आणि त्याच्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे कोणताच विचार न करता स्वतःबरोबर वेळ घालवायला लागायचं. जरी आपण एखाद्या दुःखद प्रसंगामध्ये असू, काही घटना घडलेली असेल, मोठा गहन प्रश्न आहे, तो सोडवण्याच्या प्रक्रियेत असू ना, काही हरकत नाही. इट विल टेक इट्स टाईम अँड इव्हेंच्युअली जे व्हायचंय ते होईल. पण 5 मिनिटं जर मी माझ्यासाठी द्यायला लागले, तर आश्चर्य वाटेल, की असे काही मुद्दे सुचतात, असे काही विचार येतात, की आपण आपले काउंसलर बनतो, आपण आपले गाईड बनतो, आपण आपली आई बनतो, आपण आपली मैत्रीण बनतो आणि त्यातून हळू मार्ग काढण्याचं धाडस आपल्यामध्ये येतं. दिशा देखील दिसते. त्यामुळे ऑब्झर्वेशन त्याला म्हणतो निरीक्षण आणि एनालिसिस त्याच्यामध्ये चिकित्सा ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याला आपण सिंहावलोकन असं म्हणतो, की आता नवीन मी मध्ये काय राखायचंय आणि काय नवीन घ्यायचंय, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. 3 मुद्दे फक्त लिहायचेत, की आजपर्यंत तुम्ही अचिव्हर्स आहात. आज परक्या देशामध्ये येऊन इथे इतकी वर्ष राहून आयुष्याची एक घडी बसवलेली आहे. इथपर्यंत गाडी आणलेली आहे, याचा अर्थ यू आर ऑलरेडी अन अचिव्हर. तर त्यातलं काय राखायचंय आणि नवीन काय ॲड करायचंय, हे जर आपण ठरलं, तर सातत्यही राहतं, कन्सिस्टन्सीही राहते
फंक्शनली काय करायचे ते कळल्यानंतर त्याच्यामध्ये प्रगती किंवा ग्रोथ पण होत राहते. सो एकाच वेळेला स्थैर्य आणि एकाच वेळेला कार्यशीलता ह्या दोन्ही गोष्टी घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. तर हा विचार मग त्याच्यामध्ये येऊ शकतो. आता जो भाग आहे तो म्हणजे आपल्या विविध भूमिकांविषयी. तर मी परफेक्ट पत्नी कशी होईन किंवा पती-पत्नींचे आमचे संबंध हे उत्तम कसे होतील, ही चिंता बऱ्याचदा आयुष्यभर बायकांना फार असते. कारण त्यांना ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. दुसरा भाग असा आहे, पुरुषांना नसते असं मी म्हणत नाही बरं का. म्हणजे कोणी असेल तर उगीच असं वाईट वाटून घेऊ नका. पण फोकस ज्याला म्हणतो किंवा प्रायोरिटीनी संबंधांविषयी महिला ह्या जास्त जागरूक असतात. त्यांच्याकडे हे मुलांबरोबरचे आपले संबंध, आपल्या स्पाउस बरोबरचे आपले संबंध, पाठीमागे भारतात असणारे सासर-माहेर त्यांच्याविषयीचे संबंध सगळे आपल्याला एकदम परफेक्ट हवे असतात. सगळं कसं छान चाललंय आणि मग मी आनंदी होईन. तर कसं आहे, प्रत्येक जण त्यांचे त्यांचे संस्कार आणि धर्म घेऊन आलेले आहेत. स्वधर्म ज्याला म्हणतो, प्रकृती ज्याला म्हणतो. हे प्रत्येक जण इथे आलेत, ते आपापल्या गतीने पुढे जायला आलेले आहेत. ट्रॅफिक सिग्नल जवळ जशा गाड्या सगळ्या समोर येतात, आपल्याला वाटतं, "अरे, ही गाडी माझ्याच दिशेने येणार आहे. आपण ह्याच दिशेने जाणार आहे." पण सिग्नल पडले की प्रत्येक जण आपापल्या दिशेने निघून जातात. तसं काही काळापुरता ही मंडळी आपल्याबरोबर आलेली आहेत. जेवढं छान करता येईल तेवढं करा. पण कधीही त्याविषयी गिल्ट वाटून घ्यायची नाही. त्याच्याविषयी दुःख करायचं नाही आणि अपेक्षा नाही. आपण ज्यावेळेला अपेक्षा करायला लागतो, की समोरच्यानी छानच वागलं पाहिजे, समोरच्यानी असंच बोललं पाहिजे, समोरच्यानी असंच रिएक्ट केलं पाहिजे आणि मग ते असं का म्हणाले असतील? एवढा वेळ ते देतायत का तुमच्यासाठी? ही का असा विचार करते? हिला का असं वाटतंय? हिला का असं दुःख होतंय? याविषयी ह्या सगळ्या मंडळींकडे किती वेळ आहे? कारण त्यांची गती इतकी जास्त आहे, की प्रत्येकाचीच त्यात आपणही येऊ शकतो. त्यांनी आपल्या बाजूने विचार केला तर आपण तरी किती वेळ देतो हाही भाग त्याच्यात येऊ शकतो. सो प्रत्येक माणूस हा स्वतः आनंदी राहायला इथे आलेला आहे. तो त्याच्या गतीने पुढे जाणार आहे. प्रत्येकाचं एक डेस्टिनेशन आहे. काहीतरी आयुष्यात मिळवायचं आहे. ते आपल्याला काय मिळवायचंय ते आपण शोधायचंय. कारण हा प्रवास जो आहे, हा सगळ्यांबरोबर असला तरी हा शेवटी त्या जीवाचा एकट्याचा असतो. अर्थात आता ही संकल्पना जी आहे, आत्मा म्हणजे काय? जीव म्हणजे काय? अ, वेदांताविषयी कधीतरी आपण एकदा विषय घेऊया जर आवड असेल तर. आणि मग ह्या सगळ्या संकल्पना खूप स्पष्टपणे बोलता येतील, सांगता येतील. तर ही जर पार्श्वभूमी असेल, तर मन अतिशय शांत राहतं, स्थिर राहतं आणि ज्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो, ती काय आहे? आपण म्हणतो रोज सकाळी उठून पॉझिटिव्ह विचार करायचे. स्वतःला सगळं सकारात्मक सांगायचं. मग सकारात्मक सांगायचं म्हणजे एक साधा प्रश्न विचारते, का सांगायचं सकारात्मक? व्हाय पॉझिटिव्हिटी? हा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ शकाल तुम्ही? कोण उत्तर देईल? आपण जो थॉट प्रोसेस असते तसंच आपण रिफ्लेक्ट करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही विचार जसं करता तसं रिफ्लेक्शन असतं. त्यामुळे विचार जर सकारात्मक असतील तर आजूबाजूचं वातावरण पेशंटली चेंजेस व्हायला सुरुवात होतात त्या दिशेने. म्हणजे का सकारात्मकता ह्याचं हे उत्तर अगदी बरोबर आहे. कारण आपलं जे वर्तन आहे, ज्याला आपण बिहेवियर म्हणतो, हे आपल्या विचारांवर आधारित असतं. आपले विचार जर सकारात्मक असतील, तर आपण जे प्रसंगांना रिएक्शन्स देतो, त्या जास्त कंट्रोल्ड असतात. त्या जास्त शांत असतात आणि त्यावरून आपलं वर्तणूक ठरते आणि त्यावरून त्याचे होणारे परिणाम ठरतात. सो ते डॉमिनोज इफेक्ट सारख्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि म्हणून आपण म्हणतो, की सकारात्मकता आवश्यक आहे. पण सकारात्मकता म्हणजे काय? हा माझा प्रश्न. व्हॉट इज पॉझिटिव्हिटी? ऍक्सेप्टन्स मे बी, म्हणजे ज्या आहेत त्या गोष्टी आजूबाजूला घडतात त्याचा त्याचा परिणाम स्वतःवर न करून घेणं किंवा एक त्याच्या मे बी. I think you're close to the answer.
आणखीन कोणाला अजून स्पष्टपणे सांगता येईल का? विचार करा. सकारात्मक खूप खूप बोलतो आपण. बी पॉझिटिव्ह. सकारात्मकता महत्वाची आहे. टॉक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. अरे पण म्हणजे काय? पॉझिटिव्हिटी म्हणजे काय? त्याच्या कुठेतरी आपल्याला डीप अंतरंगात जायला पाहिजे. सकारात्मकता हा जो शब्द आहे, त्याच्यामध्ये सत हा शब्द आहे. सत्य काय आहे? सत्य जे आहे म्हणजे हां. आपण वर्तमानात म्हणजे राहिलं पाहिजे बुवा, की जे करंट काळ चालू आहे तो आणि आशावादी राहिलं पाहिजे बुवा. हे अजून एक छान उत्तर आहे. आपण म्हणतो वर्तमान काळात राहिलं पाहिजे. का राहिलं पाहिजे वर्तमान काळात? हे सगळं लिंक्ड आहे बरं का. वर्तमान काळात बरोबर आहे, उत्तर अगदी बरोबर आहे. मी फक्त थोडं अजून त्याला हे करते, पुश करते. कारण भूतकाळात जे घडून गेले ते कधी चेंज होऊ शकत नाही. तर किंवा भूत भूतकाळात किंवा राहून भविष्य काळ दोन्ही काळात म्हणजे तुम्ही त्याचा विचार करत बसलात त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही. आता वर्तमान काळामध्ये म्हणजे जे वर्तमान चालू काळ आहे हातात त्याच्यामध्ये आहे. तुम्ही हातात आहे. हातात आहे. हे काय घडून गेलं त्याच्यावरती तुमचं काय हे नाही आणि पुढे काय आणि घडणार ते माहिती भविष्याची नाही. पण अविनाहक चिंता करत बसण्यात काही पॉइंट नाही. म्हणजे आठवणींमध्ये रमण्यात पॉइंट नाही आणि कल्पना करत बसण्यात कल्पना point. करण्यात बरोबर. जे आहे सत्य परिस्थिती ते उपभोगता. सत्य म्हणजे बघा पुन्हा आपण तिथेच आलो जिथून सुरुवात केली, की जे सत्य आहे, जे स्थिर आहे, ते सकारात्मक आहे आणि त्याच्याशी संलग्न राहणं म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे. जे कायमस्वरूपी आहे, जे बदलणार नाही आहे, जे स्थिर आहे. वर्तमान काळामध्ये सगळे सांगतात ध्यानाला बसलं म्हणजे काय करायचं? वर्तमान काळात राहायचं. आता ध्यानाला बसल्यावर वर्तमान काळात राहायचं म्हणजे इतक्या आठवणी येतात, की माणूस इधर भूतकाळात जातो किंवा इतकं प्लॅन करतात, की माणूस कल्पना राज्यात जातो. मग हे पण नाही करायचं, हे पण नाही करायचं, मग काय करायचं? मग ते झाडावर माकड बसले तेवढं फक्त डोळ्यासमोर आणू नका म्हणल्यासारखं आहे, की मग आपल्याला फक्त झाडावर बसलेलं माकडच दिसतं. हे नको, हे नको म्हणताना तेच दिसतं. आपण जेव्हा म्हणतो निर्विचार अवस्थेमध्ये राहायचंय, विचार मनात आणायचे नाही, हा एक विचार होऊन बसतो आणि आपण विचार करत राहतो. तसं वर्तमान काळात राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर ह्या सगळ्याचं मूळ परत तिथेच येतं, की स्वतःचं निरीक्षण करायचं आणि हळू-हळू आपल्या लक्षात येतं, की जसं तटस्थ हा शब्द आहे ना, नदीच्या काठी बसल्यानंतर तटावर असतो आपण. स्थ म्हणजे स्थिर, तट म्हणजे काठ नदीचे. नदीच्या काठावर तटस्थ बसतो आपण. म्हणजे काय, की आपण प्रवाहाचा भाग नसतो, लांबून प्रवाहाकडे बघत असतो. आणि ध्यानामध्ये ही सगळ्यात मोठी साधना आहे, की आपण आपल्याला तटस्थपणे पाहायचं आहे. म्हणजे आपण जर एक नदी असू, तर आपल्याच तटावर जायचंय 2 मिनिटं. कारण जो पाण्यात पोहत असतो, त्याला जे दिसतं, त्याच्यापेक्षा जो तटावर बसतो, त्याला वेगळं दिसतं. तो गतीच्या बाहेर असतो. आयुष्याच्या, विचारांच्या, भावनांच्या, कृतींच्या गतीमध्ये आपण इतके वाहावलेले असतो, की त्याच्या पलीकडे जाऊन त्याचं जर निरीक्षण केलं ना, तर त्या पाहणाऱ्याशी संबंध येतो आपला. देन आय एम द वन हू इज क्रिएटिंग. माझ्या भावना मी क्रिएट करतेय. माझे विचार हे माझं क्रिएशन आहे. सो आपण आपल्या क्रिएशनमध्ये रमण्यापेक्षा क्रिएशनच्या बाहेर येऊन त्याचं जर ऑब्झर्वेशन, निरीक्षण केलं, तर आपल्याला कळतं की हे स्थिर जे आहे, जे निरीक्षण करतंय ते म्हणजे मी आहे. सो ही जी नवी मी आहे ना, त्याचा अर्थ हा आहे की नव्याने माझ्याकडे पाहायचं आहे. मी तीच आहे. हे सगळे लेबल्स जे आहेत माझ्या व्यक्तिमत्त्वाचे, मी एक स्थिर स्त्री आहे, मी एक व्यक्ती आहे, माझा स्वभाव असा आहे, माझे विचार असे आहेत, माझी ध्येय अशी आहेत. ही जी आवरणं आहेत, ह्या आवरणांच्या पलीकडे जी स्थिरता आहे, ती मी आहे. ती जर ओळखली, तर जे फंक्शनल मोड्स आहेत आपले, जे फंक्शनली गोष्टी करायच्या आहेत, ते मग सोपं आहे. इट्स क्राफ्ट. की प्रायोरिटाईज करा, ठरवा, त्याचा काळ ठरवा. मग आता हा गोल आहे. मग 1 वर्षात हे मिळवायचंय, 5 वर्षात ते मिळवायचंय, 10 वर्षात हे मिळवायचंय. शॉर्ट टर्म गोल्स, लाँग टर्म गोल्स, त्याचं प्लॅनिंग हे सगळं अवेलेबल आहे इंटरनेटवर आणि WhatsApp युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपण ह्याचा अभ्यास पण केलेला आहे. सो हे सगळे स्किल्स मग खूप छान पद्धतीने होतात. पण हेच नुसतं करत बसलो
तरी अस्वस्थता जात नाही. म्हणून मी आज हा विषय घेतला, की आंतरिक अस्वस्थता जी आहे, ती जर आपण शांत केली, तर माझाच अनुभव मला नव्याने येतो आणि आपोआप मग हे साइड इफेक्ट्स आहेत, की मी माझ्या फंक्शनल रोल्समध्ये मी एक पत्नी म्हणून नेहमीच आनंदी राहते. मग मला काही अपेक्षा नाहीयेत, की समोरच्या माणसाने असं करावं, तसं करावं, असं करू नये. तर जे करायचं ते जशा पद्धतीने त्या व्यक्तीला जगायचंय आपणही थोडंसं मोकळीक देतो मग. आणि स्वतः अवलंबूनच नाही म्हटल्यावर आपण कुणाच्या तरी घरी गेलो आणि आपलं पोट भरलेलं आहे आणि ते स्वयंपाक करतायत आणि जे आपल्याला आवडत नाही ते सगळं करतायत. आपल्याला काही चिंता वाटेल का? नाही मला भूकच नाही, मी खाणारच नाहीये. पण जर खूप भूक लागलेली आहे आणि नेमकं नावडीच्याच गोष्टी बनतायत, तर भारी दुःख होईल. अरे बापरे! मी तर जेवले पण नाही आणि हे पण असंच करून ठेवलंय. म्हणजे आठवा शाळेतले दिवस. शाळेतनं भूक लागली, कधीतरी घाई-घाईने घरी आलाय. आणि मग आपण आईला म्हणतो, "ही काय भाजी केली आज?" "नाही तुला माहिती आहे मला ही भाजी नाही आवडत." सो हे जे वाक्य मुलांच्या तोंडून येतं, ते कधी येतं जेव्हा अपेक्षा असते. तसंच आपणही आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांकडनं जेव्हा खूप अपेक्षा करतो, त्यावेळेला अपेक्षाभंग हे ओघांनीच आलं. कारण किती चांगली माणसं आपल्या अवतीभोवती असली ना, तरी प्रत्येकाला मर्यादा आहेत आणि प्रत्येकाची दिशा वेगळी असणार आहे. प्रत्येकाचे गोल्स वेगळे असणार आहेत. काही समान गोल्स असू शकतात आणि असायला हवेत. त्यालाच तर कुटुंब म्हणतो आपण. सो त्या बाबतीमध्ये मग काय करायचंय, कसं करायचंय, हे हा वेगळा विषय असू शकतो. पण नवीन वर्षामध्ये ज्यावेळेला आपण आता प्रवेश घेणार आहोत, तेव्हा शारीरिकदृष्ट्या मी अधिक स्थिर आणि आनंदी राहीन. त्यासाठी मला काय करायचंय? मानसिकदृष्ट्या मला काय करायचंय? ह्याचा एक प्रश्नच विचारते मी तुम्हाला. काय वाटतं मानसिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी काय करायला हवं? कुठे प्रॉब्लेम येतो? आपण सगळेच मानसिकदृष्ट्या हिंदोळ्यांवर असतो. कधी पेंड्युलम सारखं इकडे, कधी तिकडे, कधी सुख, कधी दुःख, कधी आनंद, कधी अस्वस्थता जी असते, भावनिक अस्वस्थता, ती स्थिर करायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं? हा मोठा प्रश्न असतो. कारण आपण खूप इन हं, इन्व्हॉल्व इंट्रोस्पेक्शन आणि ध्यान. हं. आत स्वतःच्या डोकावणं म्हणजे मेडिटेशनने किंवा आणखी काही तत्सम मे बी रीडिंग और म्हणजे थोडक्यात ध्यानामध्ये जाणं आणि स्वतःचं निरीक्षण करणे आणि त्याच्यातनं एक स्थितप्रज्ञ व्यक्तीची जी भूमिका आहे ती निभावायचा प्रयत्न करणे. उत्तर अतिशय बरोबर आहे. माझा आपला एक साधा प्रश्न म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या घटनांवर तुमचं कुठलाही हे नाहीये की तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. तेव्हा समोरचा वागणारा जसा वागायचाय तसं वागतो. तुम्हाला जसं वागायचंय बऱ्याचदा तुमचा स्वतःवरही कंट्रोल नसतो. तो अशा वेळेला अशामुळे की कारण तुम्ही आजूबाजूचं बघत असता आणि त्याच्यावर तुम्ही रिएक्ट करत असता. हे रिएक्ट न करता ते शांतपणे स्थिर भावनेने बघणं आणि हा हे असंच आहे, मला ह्याच्यावर रिएक्ट नाही करायचंय. मला स्वतःला पीसफुली माझं आयुष्य जगायचंय. थोडक्यात स्थितप्रज्ञची भूमिका निभावायची आहे मला, की हे चालणार आहे. मला रिएक्शन नाही द्यायची आहे त्याच्यावरती. पण रिएक्शन द्यायची नाही म्हणून ऍक्शन घ्यायची नाही असं नाहीये. जे योग्य आहे त्या क्षणाला जे योग्य आहे ते मला करायचंय आणि मला त्याच्यावर रिएक्ट नाही करायचंय पण. हं. पण आपण करतो. हं. आणि तिथेच प्रॉब्लेम सुरू होतात. का करतो? स्वतःवर कंट्रोल नसतो आपला. की ज्याला आपल्याला कळतं पण वळत नाही. हा एक छोटासा क्षण असतो तो. क्षणाच्याही पेक्षा छोटा आपण म्हणू त्याला, की मला कळतंय की मला राग येतोय. मला कळतंय की मला हे आवडत नाहीये. कलिका थांब, आत्ता रिएक्ट करू नको. थोडा वेळ जाऊ दे. मन सांगत असतं. तेवढ्यात समोरची व्यक्ती अजून काहीतरी म्हणते आणि आपल्या तोंडून जे नको ते निघून जातं. आणि मग नंतर आपण विचार करतो की आय कुड हॅव हँडल्ड धिस बेटर. मी अजून चांगलं करू शकले असते. तर ह्याच्यासाठी सुद्धा स्वनिरीक्षण हा एकच मार्ग आहे. त्याच्यासाठी आपण असं म्हणतो, की कोणतीही सिच्युएशन जेव्हा समोर येते, त्याला आपण रिएक्ट करतो ना, त्याच्यामध्ये एक पॉज असतो मध्ये. सो आपण रिएक्ट न करता ज्याला आपण म्हणतो, की रिस्पॉन्ड केलं पाहिजे, की कुठलीही घटना
परिस्थिती, व्यक्ती आपल्या समोर आली, की नैसर्गिकरित्या आपण काय करतो त्याला प्रतिक्रिया देतो. आपण रिॲक्ट करतो. तर ही प्रतिक्रिया देण्याच्या आधी एक पॉज असतो बारीकसा. तो जर आपल्याला पकडता आला, तर आपण जास्तीत जास्त वेळा त्याला रिस्पॉन्ड करतो किंवा त्याला आपण शांत अशी एक कृती करतो किंवा रिएक्शन देतो. आणि ज्या वेळेला आपण हे देतो, तेव्हा आपण म्हणतो, "येस, मला जमलं." आणि कधी-कधी नाही जमत. तर हे दोन्ही अनुभव आपल्याला असतात. तर हा जो पॉज आहे, हे पॉज बटन दाबण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्या मनाचं सुद्धा निरीक्षण करावं लागतं. आणि नुसतं मनाचं निरीक्षण करून चालत नाही, तर त्याच्या पाठीमागे असणारी तात्विक भूमिका आपली स्पष्ट असली पाहिजे. आणि तिथे क्लॅरिटीची गरज असते. ज्यांच्यामध्ये तिथेच वैचारिक स्पष्टता असते, मग सेल्फ कंट्रोल सोपा होतो. आत्मनियंत्रण सोपं होतं. आणि मग आपल्याला पुढच्या घटना करताना अधिक ताकद येते. बऱ्याचदा हे आहे, की अपेक्षा तर आहेत माझ्या या व्यक्तीकडून. माझ्या बॉसनी असं नाही वागायला पाहिजे, ही अपेक्षा तर आहे माझ्याकडून. मला ह्याचा प्रचंड राग पण येत असतो. पण नाही, आता काय रिस्पॉन्ड करायचंय ना, मग ठीक आहे. 1, 2, 3, 4 मनातल्या मनात आपण थांबतो. ते प्रेशर कुकर सारखं होतं. आणि मग कधी-कधी फुस करून ते सुटतं किंवा कधी-कधी आपल्याला ते जमतं. पण ह्याच्यामध्ये काय होतं, की खूप ताण असतो. सहजरित्या हे होत नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर सहजता यायची असेल, तर आपल्याला वैचारिकदृष्ट्या कुठेतरी समोरच्या व्यक्तिमत्त्वाचं आकलन झालेलं असेल, की ओके ही व्यक्ती अशा प्रकारे रिएक्ट करेलच. अंदाज आहे आपल्याला. काही माणसं ही प्रेडिक्टेबल असतात, की हो ते असं-असं रिएक्ट करतील आणि काही माणसं अनप्रेडिक्टेबल असतात. म्हणजे ते कधी काय रिएक्ट करतील त्यांचं त्यांनाच माहीत नसतं. आपल्याला कळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अशी पण माणसं आपल्याला हँडल करावी लागतात. ह्या दोन्हीमध्ये आपण जर स्थिर राहू शकलो, तर मग आपल्याला हे हँडलिंग जमतं. पण हे स्थिर राहायचं म्हणजे काय करायचंय? तर आपल्या मीच्या जवळ आपण राहायचंय. आपण जे मी ज्याला म्हणतो जिथे स्थैर्य आहे. ते आपल्या नावाच्या पलीकडे, व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे आहे. जास्तीत जास्त काळ आपण जर आपल्या स्वजवळ राहायला लागलो, तर हळू हे आत्मनियंत्रण आणि ही शक्ती आपली नकळत वाढते आणि आपलं व्यक्तिमत्व हे बदलत जातं. आणि हे बदलल्यानंतर यश आणि बाकीच्या गोष्टी ह्या आपसूकच येतात आणि जरी कमी जास्त झालं त्याच्यामध्ये, फारसा फरक पडत नाही त्याने. तो जो ज्याच्यासाठी ते करायचंय ते ऑलरेडी आपल्याकडे असतं. तर मला वाटतं मी इथे थांबते आणि प्रश्न उत्तर घेऊया आपण. स्वतःच्या आपल्या मीच्या जवळ जाणं. तुम्ही एक सांगितलत, की अहम असं उच्चारण करायचं, एक 5 मिनिटं शांत घ्यायचं, पणे राहायचं. त्याचबरोबर आपण मेडिटेशन करू शकतो. हे इफेक्टिव्हली करण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण मेडिटेशन तुम्ही जर पाहिलं तर इधर तुम्ही कुठेतरी जाऊन शिकता किंवा सध्या तर YouTubeवर अनेक व्हिडिओज आहेत. म्हणजे डेली मेडिटेशन्स पण असतात. पण त्यातलं नेमकं कुठलं कॅच करायचं? कारण इतके वास्ट सब्जेक्ट्स असतात. तर सुरुवात काय नेमकं करायला पाहिजे? काय कॅच केलं पाहिजे? की मला ही अशी सुरुवात करायची आहे, सातत्य पाहिजे त्या गोष्टीमध्ये. तर ते कसं म्हणजे अचीव्ह करता येऊ शकतं? ह्याचं एक छोटंसं आणि खूप छान उत्तर आहे. आपली गती जी असते ना, त्याचं जर आपण निरीक्षण केलं. म्हणजे एक साधं उदाहरण देते तुम्हाला, की खूप काहीतरी अस्वस्थता निर्माण करणारे दिवस गेलेला आहे आणि मग शांतपणे आपण घरी आलोय. तर आपल्याला असं वाटतं, की आपल्या आवडत्या गायिकेचं किंवा गायकाचं एखादं गाणं किंवा एखादं वाद्य आपण एक 5-10 मिनिटं ऐकूया आणि म्हणून आपण ते लावतो. मग काय होतं, आपली जी वाढलेली गती असते, ती त्या आवाजाच्या कंपनांबरोबर ॲडजस्ट होते आणि आपल्याला ते शांत वाटतं. बरोबर. म्हणजे काय केलं आपण, आपली जी वाढलेली गती आहे, ती आपण कमी केली. कालांतराने मग तुम्हाला असं इतकं शांत झाल्यावर असं वाटतं, की आता जरा हे बंद करते. म्हणजे तोही गोंगाट वाटायला लागतो. मग ते लता मंगेशकरचं भजन का असेना आणि त्या कितीही मोठ्या गायिका का असेना, पण त्यावेळेला ते नको वाटतं. मग आपण अजून शांत होतो. तर हे हळू
गिअर बदलायचे आहेत आपल्याला. सो ध्यान म्हणजे काय, मेडिटेशन म्हणजे काय, तर त्यावेळेला जी आपली गती आहे त्याचं आपण निरीक्षण करणं आणि ती गती हळूहळू कमी करत आणणं. आणि ती गती कमी कशी करायची, तर पटकन तटस्थ व्हायचं, ऑब्झर्वेशन मोडमध्ये जायचं. ही ध्यानाची सुरुवात असू शकते. पुढे आपण ज्यावेळेला हे आणखीन एखादा वर्कशॉप वगैरे घेऊया ध्यानाविषयी, त्यावेळेला मग आपल्याला हे अजून डिटेल घेता येईल. पण मुद्दा हाच आहे, की आपण ज्या गतीमध्ये आहोत, ती गती आधी ओळखायची आणि आपली गती कमी करायची. गती वाढते का? कारण आपण तिथे आयडेंटिफाय करतो. आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. मग काय करायचंय, ही इन्व्हॉल्वमेंट कमी करायची. ती इन्व्हॉल्वमेंट कमी झाली, की आपण त्या नदीच्या बाहेर येतो आणि तटस्थ होतो. मग आपोआप गती कमी होते. मग ती जी गती आहे ती आणखीन कमी कशी करत जायची, हे ध्यानाचे पुढचे पुढचे टप्पे होतात. आता स्क्रीन पिवळा झाला का खूप? का माझ्याकडेच होतोय तो? नाही नाही पिवळा, चांगला आहे. नाही ना? नाही. ओके. मे बी मग इथेच काहीतरी होतंय. आय होप हे बंद पडू नये. ओके. हां, तर मी हे सांगत होते, की ही गती जशी-जशी आपण हळू-हळू कमी करत येतो, त्या पद्धतीने मग आपण अजून-अजून स्थिर होतो. आता हे जे बाहेर सगळे मेडिटेशनचे ॲप्स आहेत आणि विविध पद्धती सांगितल्या जातात, तर ह्याच्यामध्ये अनेक मार्ग आहेत हे. अनेक ह्याच्यामध्ये भक्ती मार्गाने जाणाऱ्या मंडळींना असं वाटतं, की माझी जी इष्टदेवता आहे, तिचं चित्र माझ्यासमोर आणलं, की मी स्थिर होतो. कुणाला असं वाटतं, की मी अमुक-अमुक प्रकारचं संगीत ऐकल्यानंतर मी स्थिर होते. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या बरोबर आहेत. फक्त पाहायचं की आपली गती आणि त्या गतीचं काय आहे? ती गती आपल्याहून जास्त असेल तर आपल्याला ते नको वाटतं. ती गती आपल्याहून शांत असेल तर आपल्याला ते केल्यावर शांत वाटतं. कालांतराने ते पण अशांत वाटायला लागतं. आपण अजून शांत होतो. सो हा सगळा जो आहे हा गतीचा खेळ आहे. परब्रह्म हे गतिमान पण आहे आणि गतिविरहित पण आहे. ते चंचल पण आहे, ते स्थिर पण आहे. तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वंतिके. तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. असं उपनिषदात म्हटलेलं आहे. हे जे परब्रह्म आहे, याला गती पण आहे, हे स्थिर पण आहे. आपल्याला आपला मूड काय पाहिजे? स्थैर्याकडे जायचंय. का? कारण त्याच्यामध्ये आनंद आहे. त्याच्यामध्ये क्लेश नाहीयेत. तर ती मग आहेत. दिवसभरामध्ये सुद्धा ना आपल्याला ध्यान काही एकदाच 5 मिनिटं बसून करायचं असं काही नाहीये. दिवसभरामध्ये आपल्याला ज्या वेळेला जाणवतं, की आपली गती वाढलेली आहे, पटकन एक दीर्घ श्वास घ्यायचा, मन शांत करायचं, स्वतःच्या जवळ यायचं, पटकन गती शांत होते. तर ही नवी मी असू शकते. ही नव्याने स्वतःची ओळख असू शकते. मला वाटतं नूतनचा हात वर आहे. हो. मला एक क्वेश्चन आहे, की ध्यान हे आपण एकट्यात किंवा शांततेत बसून करायचं असतं. पण माझ्यासोबत असं होतं, की म्हणजे मी एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केलेला. तर जेव्हा श्री रविशंकर यांची सुदर्शन क्रिया करते, तर त्यावेळेस जो एक्सपिरियन्स होतो किंवा म्हणजे ती जी क्रिया करते त्यावेळेस जेवढं शांत वाटतं, तेव्हा जर घरी आपण तीच करत असेल ना, तर मग मनच लागत नाही आणि स्पेशली असं होतं, की जेवढे आपण विचार आणायला नकोय डोक्यात, तेवढे जास्त विचार येतात. मग असं वाटतं खूप कंटाळा येतो आणि मग 10-15 मिनिटांमध्ये सोडून देतो, की आता इच्छा होत नाही काही करण्याची. हां, बरोबर आहे. सगळ्यांचीच ही अवस्था असते. आपण सगळे यातून जातो. म्हणजे पहा, तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी गेलात आणि आपण असा अथांग पसरलेला समुद्र बघतो. लांब कुठेतरी त्याला आकाश मिळत असतं. छान वारं वाहत असतं आणि आपल्याला कसं वाटतं? शांत वाटतं. तसं काही आपल्या घरात बसून वाटत नाही ना, म्हणून तर आपण एवढा खर्च करून कुठेतरी जातो. डोंगरावर गेल्यानंतरही असंच वाटतं आकाशाकडे बघून. सो परिस्थितीने आपल्याला शांततेचा अनुभव कधी येतो? जेव्हा आपल्यापेक्षा परिस्थितीची गती कमी असते. जे डोंगर पाहिल्यावर वाटतं, आकाश पाहिल्यावर वाटतं, समुद्र पाहिल्यावर वाटतं, एका झाडाकडे पाहिल्यावर वाटू शकतं, निसर्गात थोडक्यात गेल्यावर. तसंच तुम्ही श्री रविशंकरांच्या इथे जा, सद्गुरूंकडे जा, अजूनही कुठे-कुठे जा. तिथे गेल्यानंतर ते जे वातावरण आहे, ती वातावरण निर्मिती आहे, ती शांत असते आपल्या दैनंदिन गतीपेक्षा. मग तिथे गेल्यावर आपल्याला खूप छान वाटतं. पण ते बॅटरी चार्ज करून आपण जेव्हा परत येतो आपल्या घरी,
तेव्हा इथे असंख्य व्यवधानं रोजचीच असतात. म्हणजे वेगळं उदाहरण देते, की घरामधली बेडरूम ही तीच असते. पण आपण उठून फिरायला जातो आणि तिथे कुठेतरी छानसं बुकिंग केल्यानंतर म्हणतो, "वाह! तो अनुभव जास्त छान होता." का होतो? कारण चेंज असतो. चेंज कशाचा असतो? तर इथले बॅगेजेस तिथे नसतात. मग जेव्हा आपल्याला हे जमतं, की इथे असताना पण इथे बॅगेजेस क्रिएट नाही करायचे किंवा इथे बॅगेजेसचा परिणाम होऊ द्यायचा नाही. मग आपल्याला सगळं समान व्हायला लागतं. हिमालयात जा, नाहीतर घरात बसा. पण जोपर्यंत घरात बॅगेजेस चिकटलेले आहेत, तोपर्यंत आपण सगळे बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. सो कुठल्याही गुरूंकडे गेल्यानंतर, कुठल्याही आश्रमात गेल्यानंतर हे गती कमी आहे हे साधं गणित आहे. गती वाढली की दुःख वाढलं. गती कमी झाली की आनंद वाढला. सो आपण जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा गती कमी करण्याचा मी पुन्हा-पुन्हा तेच सांगतेय असं वाटेल, पण हे सूक्ष्म आहे, की गती कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गतीच्या बाहेर जाणं. तटस्थ होणं हे लक्षात ठेवा. आज एवढाच टेकअवे आहे आणि मग नव्याने स्वतःकडे पाहता येतं. गतीच्या बाहेर जाण्यासाठी काय करावं लागतं? तर निरीक्षकाच्या भूमिकेत जावं लागतं. ऑब्झर्व्हरच्या भूमिकेत जावं लागतं. जोपर्यंत आपण गती निर्माण करतोय, आपण ऑब्झर्वेशन मोडमध्ये जात नाही. पाण्यामध्ये पोहतोय, तोपर्यंत ती नदी तशी दिसत नाही. आपल्याला फक्त आसपासचं पाणी दिसतं. अख्ख्या नदीचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, तर पाण्यातून बाहेर यावं लागतं. नदीत पोहताना गतीचा अनुभव येतो. नदीच्या बाहेर बसल्यावर स्थैर्याचा अनुभव येतो. सो आपल्या विचारांची ही नदी आहे, भावनांची ही नदी आहे, आठवणींची नदी आहे. याच्या फक्त थोडं बाहेर यायचंय. कसं यायचं बाहेर? निरीक्षण करायला लागायचं. कारण तुम्ही जर रिलेटिव्हिटीचा सिद्धांत आहे साधासा. तुम्ही प्लॅटफॉर्मवर उभे आहात, गाड्या जातायत. तुम्ही पण एका गाडीत बसला असाल तर गतीचाच अनुभव येणार. पण गाड्यांची गती ओळखायची असेल तर प्लॅटफॉर्मवर यावं लागेल आणि जाणाऱ्या गाड्या बघाव्या लागतील, मग गती कळेल. सो गतीच्या बाहेर आलं तर आपण स्थैर्याकडे येतो आणि ते आपला अनुभव घेताना आपण कसं यायचं ते निरीक्षकाच्या भूमिकेत जायचंय. हे करून बघा. याची खूप चिकित्सा करता येणार नाही कारण परत ती पण एक गती निर्माण होते त्याची पण विचारांची. सो हे करून बघायचं. काही काळ पुढच्या वर्कशॉपपर्यंत करून बघा आणि मे बी मग आपण कधीतरी ना इन पर्सन भेटूया आणि असा एक आपल्याला घेता येईल, की ज्याच्यामध्ये ॲक्चुअली आपण करतोय. त्याचा होतो उपयोग. येस, वैशाली आणि पल्लवी दोघी आहेत. नमस्कार. हं. माझा प्रश्न असा आहे, की म्हणजे आपण काही लोकं आपल्याला गृहीत धरतात. हां. जसं की ही अवेलेबल आहे बुवा, ही म्हणजे जसं आता समजा मी काहीतरी देते तुम्हाला चांगलं. आपण म्हणतो, की चांगलं देत राहा, करत राहा. मग चांगलं आपल्याला पुण्य पण लाभतं वगैरे, वगैरे. पण तुम्ही फक्त देतातच आहे आणि समोरचा तुमच्यापासून बेनिफिटच घेतोय फक्त. तर त्यांना टॅकल कसं करायचं? नाही कसं म्हणायचं? म्हणजे आपण उगाच मनाला पण लावून घेतो मग. अरे, आपण त्या मदत तर करायची होती, पण नाही करता आली किंवा काहीतरी रिझन द्यायचं, काहीतरी व कसं हे करायचं त्याच्यासाठी. एक साधं उदाहरण देते अगदी सिंपल बरं का. ओके. हसते. आपण एखाद्याला पैशाची मदत समजा करायची आहे. तर त्याच्यामागचं तत्व काय आहे? फार गमतीची गोष्ट आहे ही माझी आजी म्हणायची नेहमी. हां, हां. साधारण पैशाचं म्हणजे जिथे आला पैसा की मग तिथे मनं दुभंगतात, हे होतं. म्हणजे व्यवहार आला की थोडं होतंच ते. होतं ना, सगळं होतं. पण द्यायची तर आहे, मदत तर करायची आहे. नाही तर म्हणता येत नाही. मग किती द्यायचे? बरं. किती द्यायचे पैसे? जेवढे परत मिळाले नाही तर चालतील एवढे द्यायचे. ओके. जवळचं नातं असेल, तर तुम्ही मागायला जाणार नाही. हो. वसुली करणार नाही. बरोबर. त्यांच्याकडनं होऊन त्यांनी आणून दिले, तर आनंदी आनंद आहे. पण हं, नाही हं. आले, तर तुम्हाला ते विसरता येतील. एवढेच हं. द्या. एखादा माणूस थंडीने कुडकुडतोय. त्याला काहीतरी कपडे हवेत. आपण त्याला किती काढून देऊ? अ, आपण जॅकेट देऊ, बरोबर. जास्तीत ओढणी जास्त देऊ. लोडणी. स्वतःच उघडे नाही होणार ना. बरोबर. तसंच ह्या जगामध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो.
आई म्हणून, बायको म्हणून, हम्म. मुलगी म्हणून आपलं कर्तव्य किती आहे तेवढं करावं. पण ओके. आपलं कर्तव्य स्वतःप्रती पण आहे. तिथे आपल्याला शांतपणे नाही म्हणता आलं पाहिजे. ओके. म्हणजे साधं उदाहरण आहे, की तुम्ही जॉब करताय, संध्याकाळी घरी आलात, हम्म. भांड्यांचा पसारा पडलेला आहे तिथे. आता ही हम्म. दोन्ही करते, ही ऑफिस पण करते, घर पण सांभाळते, एकदम बेस्ट आहे, छान आहे. असं काही वर्ष खूप कौतुक होत राहतं आणि आदर्श सून, आदर्श बायको होण्याच्या नादामध्ये बायका हे सगळं करत राहतात. बरोबर. मग एका टप्प्यावर आल्यावर काय म्हणायचं? किती छान ना, पुढच्या वेळेला जर मला उशीर झाला तर प्लीज एवढं करून ठेवशील का? म्हणजे मग आपल्याला जरा एकत्र चांगला वेळ घालवता येईल. कारण बघ ना, आता मी आले 10:30-11 पर्यंत मीच घासत बसले. आपल्याला आपला टाईम मिळतच नाही ना. समोरच्याचा पण फायदा आहे हे त्याला दाखवून द्या आणि कामाला लावा. ओके. की मी यायचे. म्हणजे हे असं घरोघरी होतच असेल असं नाही. हल्ली सगळे पुरुष पण मदत करतात आणि नथिंग अगेन्स्ट देम. आपली हम्म. मुलं असतील समजा, की आपल्या मुलांसाठी आपण किती करायचं, किती वर्ष करायचं, किती वर्ष त्यांची खोली आवरायची. एका टप्प्यानंतर सांगावं लागतं, की हेन्सफोर्थ हम्म. जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा तुझी खोली आवर. एवढा विचार कर, की त्या खोलीतनं गाणवास घरभर येऊ नये. हम्म. ही जबाबदारी तुझी आहे. 5 दिवस, 10 दिवस, 2 आठवडे आवरलं नाही, येते आई, करतीये, आवरतीये. नका सवय लावू. ओके. ही हो का. जबाबदारी आणि फ्रेंड्स बाबत कसं असेल म्हणजे हे झालं फॅमिलीचा. फ्रेंड्स लोक पण काही ग्रँटेड धरतात की नाही ही करते म्हणून हिच्याकडनं अपेक्षा करतच राहावं. हळू-हळू गोड बोलून नाही म्हणायला शिकवायचं, शिकायचं आपणच. म्हणजे मग त्यांनाही हळू-हळू कळतं, की हिला फार पुश करता येत नाही हां, ही तशी हुशार आहे, हा. वाटली तेवढी साधी नाही. वेळ आली हा. की नाही म्हणते, असं कळेल त्यांना. हो, वेळ आली काय. ओके. हो. स्वतःला कसं आहे, स्वतःप्रत पण आपलं काही कर्तव्य असतं. आपलं आरोग्य, आपलं मानसिक स्वास्थ्य, आपलं करिअर, आपली नाती. आपण सगळ्यांसाठी आहोत, पण स्वतःसाठी पण आहोत. हे भान आपण ठेवलं ना, तर आपण लोकांना जास्त मदत करू शकतो. ओके. कारण चिडचिडलेली, दुःखी-कष्टी, रागावलेली आई मुलांना काही देऊ शकत नाही. अशी बरोबर. पत्नी पण नवऱ्याच्या प्रती फार काही करू शकत नाही किंवा नवरा करू शकत नाही. त्यामुळे आपण जितके ज्या गोष्टीमध्ये आनंदी राहू ना, ती आपलं लिमिट आहे. तर हळू-हळू हे लिमिट वाढत जाईल, तर आनंदाची गोष्ट आहे. पण बियॉन्ड लिमिट काय होतं, काहीच होत नाही मग. हो. आणि सगळीकडेच मग त्रास होतो आणि स्वतः व्हिक्टिमाइज होतो आपण. स्वतःला आपण व्हिक्टिम झाल्याचा फील येतो आणि तो असतो ना, तो सॅबोटायझिंग असतो किंवा ज्याला आपण म्हणू की स्वतःला संपवण्याची गोष्ट आहे ती. सो ते करायचं नाही. स्वतःला पहिल्यांदी स्वतःचा आदर करायचा, स्वतःवर प्रेम करायचं. म्हणजे स्वार्थी व्हायचं असं नाही. आपली कर्तव्य आपण नक्की करायची. पण आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. आपल्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे. आपण जन्माला आलो ते काही लग्न करण्यासाठी नाही आलो. जन्माला आलो ते काही आई होण्यासाठी नाही आलो. जन्माला आलो तर या जगाला काहीतरी द्यायचंय म्हणून नाही आलो. आपण जन्माला आलोय कारण आपल्याला जीवनात काहीतरी प्राप्त करायचं आहे. तो हम्म. अधिकार प्रत्येक जीवाला आहे. स्वतःही घेतला पाहिजे, दुसऱ्यांनाही दिला पाहिजे. मग गॉट. काय होतं, की आपण जास्त इम्पॅक्ट टाकू शकतो आणि आपल्या अपेक्षा कमी होतात. येस. गॉट इट. छान उत्तर मिळालं. थँक यू. येस. पल्लवी पल्लवीनी येस. हॅलो. हॅलो तुम्ही पल्लवी. खूप छान सांगताय डॉक्टर. म्हणजे खूप डीप पण होतंय. छान वाटतंय. मग कळतंय पण असं होतं ना, की वळत नाही किंवा काही YouTube व्हिडिओ पाहिले, की तेवढ्यापुरतं खूप इन्स्पायर होतंय. ते सद्गुरू असू दे, नाहीतर ते मगाशी कोण रविशंकर असू दे. माझा तर पण चॅनल आहे असं बरं का एक. हां, हां, हां. आणि आता तुमचं सेशन ऐकले. हां, आता मी आता नवीन वर्षात अशी जाणार. म्हणजे हे खूप होतं. पण मग अ, काय काही सिंपल टेक अवे काही 3 थिंग्स किंवा 5 थिंग्स की सिंपल की ज्या मी म्हणजे जसं आता 1-2 गोष्टी लक्षात आल्या. तुम्ही म्हणाला की डीप ब्रीथ कर किंवा लक्ष दे स्वतःकडे. तर म्हणजे त्यातल्या त्यात सिंपल तुम्ही अशा 3 किंवा 5 म्हणजे नंबरमध्ये तुम्ही सांगितलं ते फार मोठं वास्ट आहे तो सब्जेक्ट. पण तरी काही यातनं आजचा टेक अवे की 3 थिंग्स और 5 थिंग्स काही मी रोज केल्याच पाहिजेत आता नवीन वर्षात जाताय किंवा तुम्ही परत आलात की मी सुद्धा तुम्हाला सांगू शकेन हा माझ्यात ह्या गोष्टींमुळे बदल झाला. तर काय करता येईल असं सिंपल काही? 5 2 थिंग्स तुम्ही गोष्टी सांगते. रेकमेंड कराल? 2 ओके, ओके. गोष्टी सांगते.
ठीक आहे, हं. अगदी सिंपल. एक म्हणजे अं, दिवसभर जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा पाणी प्यायचं आणि डीप श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, पोळ्या करत असाल, मुलांकडे बघत असाल, ड्राईव्ह करत असाल, प्रेझेंटेशन देणार असाल, कुठल्याही भूमिकेत असाल ना, आठवलं ना, की फक्त एक सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो सावकाश सोडायचा. आणि हे करताना दुसरी गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे एक छानसं स्मितहास्य करायचं. एवढंच करा पुढच्या भेटीपर्यंत. बाकी काही केलं नाही तरी चालेल, पण हे जर केलं ना, तर तुम्ही होऊन सांगाल मला काय झालं ते सगळ्यांना ऐकायला मिळेल. सगळं विसरून जा. एवढ्या 2 गोष्टी करा फक्त. कुठलंही मोठं ध्येय असतं ना, ते मोठं वाटतं कारण आपल्याला ते नव्याने दिसत असतं. अगदी एव्हरेस्टवर जरी जायचं असेल, तरी छोटी-छोटीच पावलं टाकत आपल्याला जावं लागतं. तसं ध्यान, धारणा, मोक्ष हे दिसायला खूप मोठं जरी असलं ना, ते आपल्याविषयी आहे. स्वविषयी आहे. असं काहीतरी बाहेर मोठं वेगळं नाही, आपल्याविषयी आहे ते. मग आपल्याविषयी आहे, तर आपण आपल्याबरोबर राहायचंय. आपल्याबरोबर राहायचंय तर कधी राहू शकतो? जेव्हा आपली गती कमी होऊ शकते. आपली गती कधी कमी होते? जेव्हा मी दीर्घ श्वास घेते आणि मी हसते. हसली की गती कमी होते, शांत होते. 2च गोष्टी करायच्या. मग बोलू पुढचं. थँक्यू. डॉक्टर कलिका, एक चॅट आलाय आपल्याकडे. ते विचारताय की जर्नलिंगवर काही टिप्स देऊ शकता का? ग्रॅटिट्यूड जर्नलिंगचे काय फायदे आहेत? हां. जर्नलिंग हे खूप चांगलं स्किल आहे, की ज्याच्यामध्ये आपण रोज सगळ्या गोष्टी लिहितो. बेसिकली लिहिणं हा जो भाग आहे आणि मग हळू प्लॅन करायला लागतो आणि अ, आता हे सगळं महत्त्वाचं आहे आणि हे अवश्य करावं. पण हे करून शांत वाटत असेल तोपर्यंत करावं. मुद्दा लक्षात येतोय? जर्नलिंग जोपर्यंत करताना बरं वाटतंय तोपर्यंत करा. ज्या दिवशी असं वाटेल, की हे पण जास्त एक काम आहे, त्या दिवशी ध्यानाला सुरुवात करा. मग काय होतं, की जे जर्नलिंगमध्ये आपले विचार आपण एका प्रकारे ऑर्गनाइज करायला करतो ना, मग शांत वाटतं. हळू-हळू जर्नल शिवाय आपण ते ऑर्गनाइज करायला लागतो. आणि नुसतंच ऑर्गनाइज नाही, तर त्याला कात्री लावायला पण शिकतो. आत्ता इथे हे आवश्यक आहे का? नाही. मग आता नाही विचार करायचा. एक साधं सोपं उदाहरण देते, की आपण ध्यानाला बसलो. बसल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की माझं उद्या प्रेझेंटेशन आहे. मला सकाळी 7:30 लाच निघायचंय. आत्ता महत्वाचं आहे का? कट. तो विचार नाही करायचा. म्हणजे काय होतं माहितीये? आपण काय करतो, तो थ्रेड पकडतो आणि तो वाढवत नेतो आणि त्यात हरवून जातो. सो ध्यानाचा दुसरा टप्पा हा असतो, की कट करत जायच्या गोष्टी. आवश्यक नाहीये. अननेसेसरी आहे. म्हटलं, की हळू ते विचार पण कमी व्हायला लागतात. कमी यायला लागतात. सुरुवात ऑब्झर्वेशननी होते. पण ऑब्झर्वेशनमध्ये काय होतं, तर धो, धो, धो पाणी आल्यासारखे अनेक विचार, अनेक भावना इकडून-तिकडून सगळ्या यायला लागतात. मग काय करायचं? आता त्यांनी एवढं सांगितलं त्या दिवशी ऑब्झर्व्ह करा. आता पुढे काय करायचं? पुढे काही नाही. आवश्यक आहे का अनावश्यक आहे का? ही कात्री लावायला शिकायची. पाहुणे असतात ना काही, जसं मगाशी आपल्या मैत्रिणीने विचारलं, की काही माणसं खूप जास्त आपले गैरफायदा घेत असतात. काय करायचं? नाही म्हणायला शिकायचं. काही पाहुणे असतात. वेळी आता इथे होत नाही यूएसमध्ये, पण तुमचे लहानपण आठवत असेल, तर बाहेर भारतामध्ये आठवा, तिथे असं काही आपण अपॉइंटमेंट घेऊन वगैरे कुणाकडे जात नाही. तर असे अचानक येणारे काही पाहुणे असतात मंडळी. "अरे, इकडनं जात होतो, आलो." ओके. आता आले, परत 2 दिवसांनी आले, परत 4 दिवसांनी आले. "हां, मावशी तुम्ही पोहे केलेत का?" "बरं, मी आले." अरे छा! म्हणजे काय करतो मग आपण अशा पाहुण्यांचं? म्हणजे आपल्याला आनंद वाटत असेल, तर आपण आणखीन स्वागत करतो. पण आपल्याला जर ते नको वाटत असेल, काही गोष्टींच्या मध्ये हे येत असेल, तर आपण काय करतो? सत्कार कमी करतो. सत्कार कमी केला, की अनावश्यक गोष्टी आपोआप मागे सरकतात. तसंच आपल्या विचारांचा पण आपण सत्कार करणं थांबवायचं. मग हळू ते कमी व्हायला लागतं. सॉरी, आज आवाज खराब आहे माझा.
हे खूप छान सांगितलं डॉक्टर कलिका, की नाही म्हणण्यामध्ये आणि हा एक एक्सपिरियन्स आहे की भारतामध्ये होतं, पण इथे पण आपले सोशल ऑब्लिगेशन्स, इंट्रॅक्शन्स जितके वाढत जातात दिवसेंदिवस, एस्पेशली DFW एरियामध्ये जर का म्हणलं तर कम्युनिटी वाढत चाललेली आहे. तर तिथे पण काही गोष्टींना नाही म्हणणं कधी कधी गरजेचं वाटतं, कारण तेच 2 दिवस असतात आपल्याकडे हातामध्ये वीकेंडचे. काय होतं ना, की अग्रेसिव्ह असतो आपण किंवा आपण पॅसिव्ह असतो. अग्रेसिव्ह म्हणजे आपण अ, काही वेळेला व्यक्तिमत्व हे खूप रागाने, चिडचिडीने किंवा दुसऱ्यांना आवडणे अशा पद्धतीने सांगतो किंवा मनातल्या मनात कुढत बसतो आणि नाही म्हणत, होच म्हणत राहतो. दोन्ही चांगलं नाही. ज्याला आपण असर्टिव्हनेस म्हणतो. सॉरी. तर मग शांतपणे लोकांना सांगितलं तर ते रिस्पेक्ट असतं. कळतं लोकं चांगली असतात. समजतं त्यांना. नाही म्हणायला काही हरकत नाही. येस. पल्लवी, तुला काही प्रश्न आहे का? मगाशीच तू रेस केलेला हँड आहे. मगाशीच रेस केलेला हँड होता. ओके, ठीक सॉरी, आहे. त्यांनी ओके, म्हणून नो मी नो झालं. प्रॉब्लेम. प्रांजली, काही प्रश्न होता का? मगाशी तुझा हात होता वरती. मला विचारायचं होतं, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स हं. तसं म्हटलं तर असं वाटतं एकच आहे. रिॲक्ट करणं काय आणि रिस्पॉन्स करणं काय. पण तरी पण म्हणजे कधी कधी रिॲक्ट करताना आपण स्वतःवरही चिडचिड करत असतो. एखाद्या गोष्टीमुळे स्वतःलाही त्रास करून घेतो. ही एक रिॲक्शनच असते. किंवा दुसऱ्यांमुळे आपल्याला काही झालं तर आपण रिॲक्ट करत असतो. तर रिॲक्शन आणि रिस्पॉन्स याच्यामध्ये जी थिन लाईन आहे किंवा म्हणजे ते एक्झॅक्ट कसं साध्य करता यायला पाहिजे. रिएक्शन आणि रिस्पॉन्डमध्ये जसं मी म्हटलं, की मध्ये एक वेळेची गॅप येते ना, ती पकडायची आहे. त्याच्यामध्ये थोडं सेल्फ कंट्रोलचा भाग येतो, की थांब थोडंसं. आत्ता हेच बोललं पाहिजे, हे वागलंच पाहिजे असं नाही. थोडं एक पॉज घेतो आपण. हा झाला वरवरचा भाग. दुसरा भाग जो स्थायी भाग याच्यामध्ये आहे, तो आहे आपला विचार. मुळामध्ये हळू आपला पर्स्पेक्टिव्ह पण बदलला पाहिजे, दृष्टिकोन. मला एक 1 मिनिट फक्त एक्सक्यूज मी, मी आले. हो हो, शुअर शुअर डॉक्टर. प्राजक्ता, हं? ह्यांची डॉक्टर कलिकांची तू कुठली कम्युनिटी आधी सांगत होती जॉईन करायचं, त्याबद्दल पण जरा सांगायला सांग की मी काय विचारते डॉक्टर काय कलिकाला. काम ती करतात त्यांची त्या. हा हा ती त्यांची ऑर्गनायझेशन आहे. मी त्यांनाच सांगायला हा सांगते म्हणजे नंतर. त्याबद्दल माहिती कळली तर बरं होईल की एक्झॅक्ट शुअर, काय करतात. नक्की नक्की. येस. आणि म्हणजे त्यांनीच ओके. सॉरी हां. ओके वाटतंय? हो. हा. ॲक्चुअली काय झालं माझा गेले 4-5 दिवस आवाज बंद होता. कालच फुटला थोडासा. ओ नो. मी कॅरोलिनाला गेले होते आणि येताना माझ्या विमानात माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती पूर्ण आजारी होती. ओ. तो बहुतेक ते मलाही थोडंसं गिफ्ट मिळालं. आल्यावर आवाज बंद होता. तर मला वाटलं होतं काय होईल? पण काल जरा मोकळा झाला. म्हटलं होऊन जाईल आज. सॉरी. नाही, सॉरी नाही. इनफॅक्ट म्हणजे आपला म्हणजे भरपूर वेळ पण दिलेला आहे डॉक्टर कलिका. तर हो. टोटली नाही, अप टू यू. नाही, हरकत नाही. हा प्रश्न घेते. हा. अ, तर याच्यामध्ये खूप छान प्रश्न आहे हा. मी म्हणत होते, की आपला जो दृष्टिकोन आहे ना, वैचारिक जी आपली भूमिका आहे ना, ती मुळात स्पष्ट पाहिजे. ती जर आपली स्पष्ट नसेल, म्हणून थोडं तत्वज्ञानाचा जो एक विचार आहे, अभ्यास आहे, थोडं मानसशास्त्राचा एक अभ्यास आहे, की त्याच्यामध्ये 2 प्रमुख मुद्दे येतात. फार अगदी मी म्हणणार नाही ग्रंथ वाचा आणि हे करा. पण त्याचे अगदी 2 साधे मुद्दे आहेत, की वास्तवाचा स्वीकार करणे. वास्तवाचा स्वीकार करणं म्हणजे काय?
की समोरची व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ह्या जगाचं स्वरूप कसं आहे, हे अस्थिर आहे, हे बदलणारं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला स्वतःचा आनंद, सोय आणि सुख हे अधिक महत्वाचं असतं. जसं मी मगाशी म्हटलं ना, की आपण किती पैसे देतो, सगळं बँक अकाउंट रिकामं करत नाही. थंडी वाजणाऱ्या, पावसात भिजणाऱ्या माणसाला आपण किती देऊ शकतो? आपल्याकडचा रेनकोट, कोट, स्वेटर इतकेच कपडे देऊ शकतो. त्याहून जास्त देऊ शकत नाही. हे आपल्या बाबतीत जसं खरं आहे, इतरांच्या बाबतीत पण असतं. त्यामुळे दुसऱ्यासाठी काही करण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. काही माणसं जास्त देतील, काही माणसं कमी देतील. सो प्रत्येकाची क्षमता, सहन करण्याची क्षमता, स्वला सोडून इतरांचा विचार करण्याची क्षमता. काही जणांचा स्वकेंद्रित असतात, म्हणजे फार छोटा स्व असतो. काही जणांचा स्व व्यापक असतो. त्याच्यामध्ये मित्रपरिवार, कुटुंब सगळ्यांचं हे राष्ट्राचं हित पण येतं. त्याच्यामध्ये स्व काहीच नसतो. काही जणांमध्ये असं आपल्याला दिसतं, की राष्ट्रहित आहे तर फक्त राष्ट्रहितच बघायचं. स्वचं काही बाकी येतच नाही त्याच्यात. कारण तो स्व तितका व्यापक झालेला असतो. जो आपल्या अवतीभोवतीची माणसं जी आहेत, प्रत्येकाचा स्व कमी जास्त प्रमाणात असतो. हे एकदा आपल्याला कळालं ना, की मग आपल्याला त्यांचा राग कमी व्हायला लागतो. आणि मग कळतं, की ठीक आहे, म्हणजे आता ज्याला गाता येत नाही, त्याला किती वेळा गा म्हणणार. एखाद्या व्यक्तीला गाता येत नाहीये, तर आपण म्हणू, की नाही तू छान गायलं पाहिजे, तू मस्त गायलं पाहिजे. पण ती व्यक्ती पण नाही मला गाता येत. सो आपण अपेक्षा कमी करतो. जास्त आग्रह केला तर ती व्यक्ती चिडेल. काय त्रास आहे हा? आपण म्हणू गाण्यात त्रास नसतो. गाणं ऐकण्याने समाधान आहे. गाण्यात अरे हो, ज्याला गाणं येतं त्याला. तसं आयुष्यामध्ये प्रेम करण्याची क्षमता, क्षमा करण्याची क्षमता, स्वतःचा स्व किती मोठा केला याची क्षमता, एबिलिटी ओळखणं म्हणजे वास्तवतेचा स्वीकार करणं. दुसरी गोष्ट, या जगामध्ये आपल्याला आनंदी करायला लोक आलेली नाहीयेत. ही पण एक वास्तव आहे. आपल्याला फक्त आपणच आनंदी करू शकतो. हे पण वास्तवाचा स्वीकार आहे. दुसरी गोष्ट, या जगामध्ये काही कायमचं टिकत नाही. सगळं बदलतं. नाती बदलतात, व्यक्ती बदलतात. So बदल हा पण एक स्वीकारण्याचा भाग आहे. सो वास्तवाचा स्वीकार जर आपण केलेला असेल शांतपणे, तर मग हळू आपला रिएक्शन अपेक्षा रिस्पॉन्स वाढायला लागतो. त्याला मग आपण म्हणतो की मॅच्युरिटी वाढली. मॅच्युरिटी वाढली म्हणजे काय? मोठं झालं म्हणजे काय? अपेक्षा कमी झाल्या, वास्तवाचा स्वीकार अधिक झाला. आपल्या मुलांवर आपण जितकं रागवतो, हळू सुनं आल्यानंतर आपण काय करूया? थोडं अलिप्त होतो ना माणूस. हां, अलिप्तता येते त्याच्यामध्ये. कारण मुद्दाम तो अभ्यास आहे. तो ज्यांना जमला ते सुखाने पुढे जातात. ज्यांना तो जमला नाही, त्यांना मानसिक त्रास आणि इतरांनाही त्रास होतो. सो कुठल्या पॉइंटवर अलिप्तता आणायची आहे, हे पण समजणं म्हणजे वास्तवाचा अंदाज येणं, वास्तव समजणं. ते समजलं की हळू रिस्पॉन्सकडे जातो आपण. रिएक्शन्स कमी होतात. थँक्यू. डॉक्टर कलिका, पल्लवी तोडकर जी आहे, हां. तिला एकच हो, विचारू हो. हा प्रश्न. हो. ती ऍक्च्युली इंडियातनं जॉईन करते आहे. ओके, ओके. हा. सकाळी जॉइन केलंय. Hello, गुड Kalika ma'am. नमस्ते. Very good morning. गुड मॉर्निंग. थँक्यू सो मच. तुमचं सेशन खरंच खूपच आय ओपनिंग आहे आणि खूप युजफुल आहे. मला फक्त एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. मी आता 37 एज कम्प्लीट केलंय, म्हणजे आय एम रनिंग इन 38. तर मी एज सांगण्याचे कारण असं आहे की बरेच आपले थॉट्स आहे ना, हे एज नोईंगली अननोईंगली. जसं आता आय एम नियर टू 40s. बरेचदा असं होतं की काही गोष्टी आपण आतापर्यंत करत असतो, त्यात सक्सेसफुलही असतो, काही करायच्याही असतात. पण बऱ्याच गोष्टी या एजला रिलेट होत जातात ऑटोमॅटिक, आणि कधी कधी एक डिस्कम्फर्ट तयार व्हायला लागतं. फॉर एक्झाम्पल, जसे आपले एज ग्रो होतं तसं आपले केस पांढरे होतात, किंवा आपल्यापेक्षा काही यंगस्टर्स असतात त्यांना आपण बघतो, त्यांना असं वाटतं, अरे काही गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्या, किंवा काही गोष्टी करायच्या असतात पण त्याच्यात एक भीती वाटायला लागते. किंवा आजकालचं लाईफस्टाईल बघितलं किंवा लोकांचं ऐकलं, ते येणारे आजार वगैरे त्या एज मधल्या या सगळ्या गोष्टी अननोईंगली खूप डोक्यात फिरायला लागतात. तर हाऊ टू गेट रीड ऑफ ऑल दिस थिंग्स? छान प्रश्न आहे हा. बरं झालं विचारलं. वय कोणाला चुकलेलं नाहीये.
प्रत्येकाचंच शरीर हे बदलणारच आहे, नाही का? आपण 1 वर्षाचे होतो, त्याच्यापेक्षा 5 वर्षाचे झालो तेव्हा वेगळे दिसलो. 15व्या वर्षी वेगळे दिसलो, 30व्या वर्षी वेगळे दिसलो, आई झाल्यावर वेगळे दिसलो. हळू-हळू मेनोपॉजकडे जाऊन आणखीन वेगळे दिसू. पुढे हा प्रवास आहे हा. त्यामुळे मुळात या वास्तवाचा स्वीकार करायचा. पण माझा प्रश्न वेगळाच आहे. हे सगळे बदल कुठे होतायत? हे मनात शरीरात होतायत. शरीरात पण होतात. हां. बरोबर. शरीर हे मनाशी संलग्न आहे. त्यामुळे त्याचे परिणाम मनावर होतायत. त्यावर आधारित आपण विचार करतो. म्हणून ते विचारांमध्ये पण होतायत. सो आपला जो मी आहे, तो मी फक्त शरीराशी गुंतून नाही ठेवायचा. ओके. नवी मी म्हणजे नवी मी ही 40-50 वर्षाची स्त्री नाहीये फक्त. नव्या मी मध्ये एक साधं वाक्य आहे, आत्म्याला वय नसतं. आलं का लक्षात? Yes. वय शरीराला असतं. शरीरामुळे मनाला असतं. त्यावर आधारित बुद्धीला असतं. आत्म्याला वय नसतं. आत्मा सनातन आहे. जेव्हा आपण ध्यानाचं म्हणतो, स्वकडे जाण्याचं म्हणतो, तो जो स्व आहे ना, दॅट इज टाइमलेस. कालातीत आहे ते. वर्तमान काळात राहण्याचं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण काळाच्या बाहेर पडण्याचं बोलतो. भूतकाळात नाही, भविष्य काळात नाही. काळाच्या बाहेर पडण्याचं बघतोय. तर आपण स्वतःला जे आयडेंटिफाय करतो, ते फार शरीराशी नाही करायचं. ते वेडं असतं. ते आपल्याला तरुण म्हणतं, ते आपल्याला म्हातारं म्हणतं, ते अमुक म्हणतात. तर माझे वडील 75 वर्षाचे आहेत, पण ते असे वागतात जसे काही 16च वर्षाचे आहेत. The kind of energy that the person exhibits is from yourself. आत्म्यातून शक्ती येते. मग शरीर पण असतं ना, ते त्याप्रमाणे ॲडजस्ट होतात. म्हणून तर आपल्याला दिसतं, की काही माणसं 50शीतच सगळं घालवून बसतात. काही माणसं 80-90 झाले तरी तुरू-तुरू हिंडत असतात, काम करत असतात, आयुष्याबद्दल उमेद असते. हे टूल आहे आपलं. इट इज अवर टूल. येस. टूल इज नॉट अवर आयडेंटिटी. इट इज मीन्स. सो ठीक आहे, केस पांढरे होतील. वाटतंय तुम्हाला पांढरे झालेले ठेवायचे, ठेवा. तुम्हाला अजून आवडत नाहीये पांढरे झालेले, काळे करा थोडे दिवस. काही हरकत नाही. कुठल्यातरी एका टप्प्यावर वाटेल, की आता मला नाही काळे करायचे, मग सोडून द्या. नाही वाटलं तर करत राहा. कोण विचारणार आहे? इट्स ऑल अबाउट अस. हेल्दी राहायचंय. आता हे दिसतं आपल्याला, की काही जण 50शी मध्येच गुडघेदुखी, पोटदुखी काय-काय दुखत राहतं. 80 वर्षाच्या पण काही माणसं दिसतात, की ते वेटलिफ्टिंग करतायत, तुरू-तुरू डोंगरावर चढतायत, हायकिंग करतायत. सो शरीर सुद्धा मनाप्रमाणे वागतं कधी-कधी. मन जर आपल्याला खेचणारं असेल खाली, तर शरीर लवकर आळशी येते. त्याला फार काम करायला आवडत नाही. ते लगेच नाही म्हणतं. सो आपण आपल्या शरीराला सुद्धा फार लाडावून ठेवायचं नाही. थोडासा व्यायाम, थोडासा आहार करून त्याला जितकं कार्यशील ठेवता येईल, जितका काळ तितकं ठेवायचं. आता राहिला तो मुद्दा, की बाकीची मंडळी, तरुण मंडळी हे करतायत, ते करतायत. राहून गेलं. माझा प्रश्न असा आहे, की आता या वयामध्ये करण्यासारखं आपण सगळं करतोय का? म्हणजे काही राहून गेलं हे तर खरंच आहे. जे 25शीत करायला हवं होतं ते आपल्याला वाटलं पण आपण तेव्हा नाही केलं. पण आज ॲट द एज ऑफ 37 एम आय डूइंग व्हॉटएव्हर आय कॅन डू ॲट धिस एज? यू आर स्टिल व्हेरी यंग. यू कॅन डू येस. अमेझिंग थिंग्स. आणि वय हे कधी बंधन नसतं. वय हे बंधन नसतं. अ, मला ही व्यक्तिमत्व आवडतं म्हणून उदाहरण देते मी. यात काही माझा राजकीय काही हेतू नाहीये. पण आपले जे पंतप्रधान आहेत, नरेंद्र मोदीजी, आज 73व्या वर्षी मला वाटतं ते ज्या प्रकारे काम करतात, कुठल्याही तरुणांना लाजवेल असं काम आहे ते. त्यांची राजकीय भूमिका तुम्हाला पटो अथवा न पटो, काही गोष्टी आवडतील, न आवडतील, हे सगळं बाजूला ठेवू क्षणभर. पण आज एक असं उदाहरण आहे आपल्यासमोर, की जे रात्रंदिवस काम आणि त्यांच्यासारखे अनेक लोकं पण आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला दिसतात, की जे कार्यशील असतात. त्यांना वय बांधून ठेवत नाही. सो तो आत्मविश्वास ठेवा. महाभारताच्या काळामध्ये सगळ्या योद्ध्यांची वयं पाहिली तर आश्चर्य वाटेल. भीष्मांचं वय किती होतं, श्रीकृष्णाचं वय किती होतं, खूप होतं. 100 होतं, 80 होतं, 70 होतं, पण असे तरुणांसारखे योद्ध्यासारखे लढत होते सगळे. सो हे उगीच लोकं सांगतात 40शी आली, 50शी आली, अशी काही येत नसते. वय आत्म्याला असतं. आपलं शरीर फिट ठेवायचं, आनंदी राहायचं आणि चलते जाओ. काही होत नाही. आणि काहीही काय करायचं राहिलंय, ट्रेकिंग करायचं राहिलंय, स्टार्ट डूइंग.
बंजी जम्पिंग करायचंय, यू कॅन स्टील डू. अजून काही करायचंय, यू कॅन ऑलवेज डू. आपलं शरीर नीट असेल, मन ठीक असेल, तर वय हे बंधन नाही. असं वाटतं. थँक यू सो मच. डॉक्टर कलिका, थँक्यू. बराच वेळ घेतला. एक फायनल इतर आत्ता किंवा नंतर माहिती देऊ शकते. प्रांजलीनी प्रश्न विचारलेला पूर्ण जागृतीबद्दल माहिती विचारत होती, तर काही सांगू शकता का? बर. पूर्ण जागृती नावाची संस्था मी इथे आल्यावर 2021 साली रजिस्टर केली आणि त्याच वेळेला माझा YouTube चॅनल मी सुरू केला, की जो हिंदी आणि मराठीमधून आहे, डॉक्टर कलिका या नावाने आहे. तर ही जी संस्था आहे याच्या आधारे मला क्लासेस आणि वर्कशॉप्स सुरू करते मी. सो साधारण माझ्या डोक्यात आहे फेब्रुवारी-मार्च पासून उपनिषदांवर वेगवेगळे वर्ग सुरू करायचे आहेत. आणि तरुण मुलांसाठी मिडल स्कूलच्या, हायस्कूलच्या आणि तरुणांसाठी, की अ, त्यांचा कोर्स मी सुरू करते की नो युअरसेल्फ, की ज्याच्यामध्ये ही जी नवीन पिढी आहे, यांना जो एक प्रकारचा आयडेंटिटी क्रायसिस असतो, की आपण नक्की कोण आहोत आणि आपल्याला काय आयडेंटिटी आहे. तर हे कन्फ्युजन असतं बऱ्याचदा. तर हे कन्फ्युजन पण निघालं पाहिजे आणि त्यांच्या रूट्सशी पण त्यांचे संबंध जोडले गेले पाहिजेत. अशा प्रकारे एक अभ्यासक्रम आहे, जो 5 आठवड्यांचा, 6 आठवड्यांचा असेल. तर असे कोर्सेस हळू-हळू सुरू करायचा विचार आहे आणि जसं आता प्रेरणा बरोबर असोसिएट झाले आणि हा कार्यक्रम केला. असं ज्या-ज्या मंडळींना आवड असेल, व्यक्तिगत असू दे किंवा ऑर्गनायझेशनच्या पातळीवर असेल, त्यांच्याशी कनेक्ट होऊन हे काम वाढवण्याचा हेतू आहे. तर याच्यावर आता नाही, पण काही काळाने मी एखादा WhatsApp ग्रुप वगैरे सुरू करेन. तर मग जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना कनेक्ट होता येईल. फेब्रुवारी ऍटलिस्ट अपडेट्स मिळतील, म्हणजे अपडेट्स नेमकं मिळतील कधी काय आणि आहे. सध्या तुम्ही असं करू शकता, की माझं Facebook पेज आहे पूर्ण जागृती, ते जॉइन करू शकता आणि माझं डॉक्टर कलिका हे जे चॅनल आहे YouTubeवरचं ते जॉइन हो, करू ते शकता. आहे. ते केलेलं. हा, येस. ओके, ठीक, थँक्यू. तुमच्या पर्सन ऐकायला आवडतील नक्कीच. सॉरी, पहिला शब्द तुम्ही इन पर्सन सेशन स्टार्ट करा. हो, आवड मला येस. ऐकायला. करूया. येस. येस, नक्कीच. वी लुक फॉरवर्ड टू नवीन वर्षाच्या हो. निमित्ताने येस. लाईक इन पर्सन सेशन्स आणि वर्कशॉप्स, म्हणजे वी ऑल आय थिंक विल बी लुकिंग फॉरवर्ड टू जॉईनिंग शुअर, देम. शुअर. करूया. कारण कसं आहे, यात आनंद आहे खूप आणि आपण सगळे तिकडे पाठीमागे घर-दार, देश सगळं सोडून इथे येतो आणि स्वतःला शोधत असतो कुठेतरी. पण माझा असाच व्यक्तिगत अनुभव आहे, की आपल्याबरोबर जर आपलं तत्वज्ञान असेल, आपलं अध्यात्म असेल, स्वतःची ओळख असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना, तरी काही फारसा परकेपणा जाणवत नाही, फार वेगळेपणा जाणवत नाही. इतकी ताकद आपल्या तत्वज्ञानामध्ये आहे. त्यामुळे आता हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये मी फॅकल्टी म्हणून काम करते, तर त्याच्यामध्ये आम्ही नवीन-नवीन कोर्सेस डिझाइन करतो आणि तिथे मग मी षटदर्शनं, भगवद्गीता, उपनिषद असे वर्ग घेतीये. त्याच्यामध्ये जे माझे विद्यार्थी येतात ना, ते अक्षरशः वयाच्या 18-19 वर्षापासून 87-88 पर्यंतचा वयोगट आहे सगळा. आणि ही मंडळी नव्याने शिकतायत, नव्याने अनुभव घेतायत. तर ह्यात खूप आनंद आहे. सो जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार जातील तेवढा हवंय. त्यामुळे त्या दिशेने छोटं पाऊल म्हणून पूर्ण जागृती सुरू झाले आणि बघूया तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हळू वाढेल असं पाहूया. येस. नक्कीच. आणि आमचे खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी. थँक यू, थँक यू. थँक्यू सो मच. फेसबुक फेसबुक पूर्ण जागृती पूर्ण मी काय करते मला वाटतं ग्रुप आहे का प्रेरणाचा WhatsApp ग्रुप किंवा प्रेरणाचा व्हॉट्सअप ग्रुप नाही, पण फेसबुक ग्रुप आहे फेसबुक डॉक्टर आहे ना? मी कलिका. लिंक पाठवते. ठीक आहे, त्याच्यावर तर मी शेअर करू. पोस्ट करते आणि बाकीचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत तिथे पण मग मी शेअर करू शकते चालेल, की चालेल. पूर्ण जागृतीची माहिती दॅट वे. येस. वेबसाईट पण आहे पूर्ण जागृती, फेसबुक आहे आणि चॅनल आहे आपला. मी तुमचे सगळे जे लिंक्स आहेत ते एकत्र हां, करून शेअर करते. थँक यू प्राजक्ता. येस. थँक्स. नक्की. नाही, येस. थँक्यू सो मच. आज मंडे इव्हनिंगला एवढा वेळ दिला हो. आणि ॲज युजल खूप खूप सुंदर झाला सेशन आणि ऐकायला विथ लाईक रिअल एक्झाम्पल्स आणि ज्याच्याशी आम्ही कनेक्ट करू शकतो असे खूप. मी पण असे बरेच नोट्स काढत होते इथे बाजूला.
It was really, really wonderful. Thank you, Dr. Kalika. थँक्यू सो मच. Thank you. सगळ्यांची आभारी आहे की सोमवार ओके, संध्याकाळ माझ्याबरोबर घालवलीत तुम्ही आणि खूप आनंद वाटला आणि राहूया पण संपर्कात पुढे सुद्धा. मिळालं फेसबुक पेज तुमचं. मिळालं ना? हो. Yes. Thank you so much. थँक्यू सो Thank you. मच. Thank you. Thank you. Thanks everyone for Thank you, joining. प्रेरणा. Yes. प्राजक्ता Thank you आणि so much. प्रेरणा टीम खूप छान Thank you. करतात. Thank you. Bye. Bye. Thanks. बाय.